श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत आपल्या सर्वांच्या आवडत्या भावे काकू यांच्याकडे. तर नमस्कार काकू, तुमचं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराज की जय. जसे आपण काही दिवसांपूर्वी पॉडकास्ट केले होते आणि बऱ्याच लोकांनी पाहिले सुद्धा, आणि पण जेव्हा कॉमेंट बॉक्स जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा कॉमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नांची अशी विचारणा झाली होती की आम्हाला सुद्धा गुरु करून घ्यायचा आहे. तर आम्हाला हा प्रश्न म्हणजे कसा मांडायचा हा थोडासा अवघड होता आहे. कारण गुरु स्वतःचा शिष्य कसा निवडतो किंवा गुरु स्वतःचा शिष्य कसा शोधतो, काय म्हणजे हे खूप अवघड क्वेश्चन्स आहेत. ते ह्याच्यावरती तुम्ही थोडंसं सांगा ना. त्या गुरुला विचारू आपण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु म्हणजे जो सगळ्यात कडक असतो तो गुरु. आणि या काळात खूप कडकपणा कदाचित माणसाला सहन होत नाही, कारण की त्याचं एक रुटीन असतं. गुरु करायचं असेल किंवा गुरुनी त्याला शिष्य म्हणून त्यांची नातं एकमेकांना जर स्वीकारायचं असेल ना, तर तुम्हाला रुटीन मधनं थोडं बाहेर पडावं लागतं. कारण शेवटी कुठल्याही एखादी गोष्ट शिकायची असेल किंवा शिकवून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या रुटीन मधनं थोडंसं बाहेर पडावं लागतं. म्हणजे आता मी थोडासा विषय बदलते. जेव्हा गुरु म्हणतात तेव्हा गुरुच्या अनेक कन्सेप्ट आहेत. पूर्वी कसं होतं की राजे महाराजा असताना गुरुकुल ही पद्धत होती की मुलं पहिल्यापासूनच गुरुकुलमध्ये जाऊन राहायची आणि तिथे त्या शिक्षणाला सुरुवात व्हायची. त्या गुरुची पद्धत एक वेगळी होती. ते काय की त्यांचं जे गोष्टी होत्या की ज्ञान होतं किंवा त्यांनी समाजात वावरताना काय पद्धतीने ते वावरलं पाहिजे किंवा या ज्या काही गोष्टी होत्या ते गुरु तिथे ते शिकवत होते. दुसरं, सगळेजण असं म्हणतात की आता हा विषय आलाय कशावरनं, तर गुरुपौर्णिमा खरं खूप आता जवळ आली म्हणून. तर सगळी शाळेतली मुलांना काय आठवतं, गुरुपौर्णिमा आले म्हणजे आपल्या शाळेतले शिक्षक, म्हणजे अगदी वयस्कर लोक सुद्धा, म्हणजे वयाने मोठी झालेलं सुद्धा आपल्या जुन्या शिक्षकांना भेटायला जातात. पण ते जे गुरु आहेत त्यांनी त्यांना जे ज्ञान दिलेलं असतं ते तिथल्या ज्या एक चौकटीमधलं जे ज्ञान असतं, एका ठराविक पद्धतीचं जे ज्ञान असतं, जे पुस्तकी ज्ञान म्हणू आपण, किंवा त्यांना त्या भिंतीच्या चौकटीत जे शिकवणं त्यांना शक्य असतं ते ज्ञान तो गुरु देत असतो. त्यामुळे ती एक गुरुची पद्धत वेगळी आहे. म्हणजे गुरुचे जे आपण गुरु शोधायला गेलो तर गुरुंमध्ये पण किती बदल आहेत तुला लक्षात येतील. आणि सगळ्यात समाजामधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे माणूस. तो काय करतो, जेव्हा तो संकट असतो किंवा अडचणीत असतो किंवा कोणाला एखादी गोष्ट तो विचारायला जातो तेव्हा त्याला एखादी गाईडलाईन मिळते. मग तो त्याचा गुरु नाही का? 100% तो त्याचा गुरु आहे. पण मग गुरुपदावर त्याला न्यायचं का नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जसं मी असं म्हणते की समाजातला प्रत्येक व्यक्ती हा गुरु आहे. तो तुम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकवल्याशिवाय तर सोडत नाही. म्हणजे मी तर काय काय प्रोफेशनलच्या माणसांना गुरुच म्हणते. म्हणजे CA गुरु आला, वकील हा गुरु आला, डॉक्टर हा गुरु आला. हे सगळे गुरु आहेत. कशा अर्थी? कारण ते त्यांच्या फील्डवर तुम्हाला एका मार्ग दाखवत असतात, ज्ञान देत असतात आणि तुम्हाला त्यातनं त्या संकटातनं बाहेर काढत असतात. पण ती लोक गुरुपदावर नाही जाऊन पोहोचू शकत. गुरुपदावर जाण्यासाठी एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की नेहमी गुरु आपल्या शिष्याला कन्फ्यूज करतो. कायम त्याला त्यांच्यापर्यंत आणण्यासाठी खूप टसर द्यावी लागते. सहजासहजी गुरु आणि शिष्याचं नातं हे निर्माण होऊ शकत नाही. खूपच मोठी अटळ परीक्षा असते. कारण कसं, हे जी मंडळी आता आपण ज्यांची नावं घेतली किंवा ज्यांना या एक माणूस म्हणून रूपांमध्ये पण गुरुचं काम करणाऱ्या रूपामध्ये म्हणलं, ती माणसं तुमच्या समोर असतात. तुम्हाला निश्चित माहिती असतं की त्या तिथपर्यंत जायचंय आणि आपल्याला तो प्रश्न किंवा ती गोष्ट त्या व्यक्तीला जाऊन आपल्याला विचारायची. पण काही काही प्रश्न आयुष्यातले असे असतात किंवा अशा गोष्टी असतात की आपण त्या कुणाला कधीही सांगू शकत नाही. त्याच्यातनं दोन गोष्टी, एकतर आपल्याला असं वाटतं की आपला कुठे अपमान होईल का, किंवा आपल्याला अनेक लोक मिसगाईड करतील
किंवा सगळ्यात मोठी गोष्ट असते की मनातल्या काही गोष्टी या गुपितच ठेवाव्यात असं म्हणलं जातं. कारण असंही असतं की भिंती नाही कान असतात आणि मग त्यातनं अर्थाचा अनर्थ होऊ शकतो किंवा काही गोष्टी. आता आपल्याकडे जे प्रश्न विचारायला येतात तर त्यांच्यावरनं महाराजांनी हे खूप शिकवलं की अनेकांना अनेक गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, ते इथे येऊन ते सांगतात. पण तो जो विश्वास असतो की ते ज्या ठिकाणी उभं राहतात, तूही बघितलंस की एका ठिकाणी ती लोक उभं राहतात आणि आतल्या बाजूला हा प्रश्न विचारला जातो, तो काकून पुरता मर्यादित नसतो, तो महाराजांपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो. आता तिथे गेल्यानंतर त्याचं उत्तर त्याला आपोआपच एकतर उत्तर म्हणून उत्तर मिळतं किंवा शिव्या मिळतात किंवा बोलणी बसतात. पण त्याची ती खाण्याची तयारी असते का? आणि जर कठोरपणे एखाद्याचं उत्तर मिळत असेल तर तो खऱ्या अर्थी गुरु, अन्यथा तो गुरु नाही. प्रेमानी, स्वार्थानी, आपल्या विचारांना आपलं जो ऐकलंच पाहिजे त्यांनी असा अट्टास करणारा गुरु असू शकत नाही. गुरु हा असा असतो की जो कठोरपणे हे तुला करायचं आहे आणि त्याच्या मागे ही कारणं यासाठी आहेत असं जो स्पष्टपणे सांगू शकतो आणि तुम्हाला ते रिलेट होऊ शकतं, तो म्हणजे गुरु. म्हणजे गुरुला शोधणं भयंकर कठीण गोष्ट आहे. हे उत्तर सोपं आहे पण गुरु सापडणं फार कठीण आहे. कारण जेव्हा तुम्ही काही तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये जात असता तेव्हा अनेक लोक तुम्हाला वेगवेगळ्या सानिध्यात नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जेव्हा तुम्ही काही अडचणीत असता किंवा असं तुम्हाला वाटतं की नाही बा मला थोडी शांतता हवी किंवा मला जरा काहीतरी रिलॅक्सेशन हवंय किंवा ज्याला असं म्हणू की जरा मला कुठेतरी माझ्या या रुटीनमधनं बाहेर पडायचंय. एक तर प्रवास ही एक गोष्ट, म्हणजे मेन जागा बदलणं ही एक गोष्ट. आपण उठून दुसऱ्या जागेवर सहज जाऊ शकतो. तिथे गेल्यावरती त्या वातावरणाचा प्रभाव असून त्यात तुम्ही फ्रेश होता. पण काही वेळेस तुम्ही तिथेही गेलात तरी तुम्ही शांत नसता. कारण शेवटी नशिबाचे जो फेरा असतो तो जागा बदलूनही बदलत नाही, तो फक्त बदलतो गुरुच्या सानिध्यात आल्यावरती. आणि जेव्हा अनेक लोक तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन की तू माझे गुरु आहे, तू तिथं चल आणि तुझा प्रश्न तिथे मांड आणि ते तुला सांगतील की असं असं कर, तर असं असतं की प्रत्येक ठिकाणी गेल्यावरच तिथे गेल्यावर तुम्हाला समाधान मिळतं असं नाही होत. तो व्यक्ती तुम्हाला नेतो त्या ठिकाणी, पण तिथे नेल्यावर त्या जागेचा एक परिणाम असतो. अर्थात समोरच्या जे गुरु म्हणून बसलेत त्यांचा एक परिणाम असतो आणि त्याचा एक प्रभाव असतो. त्याला वाटणारा गुरु हा तुमचा गुरु असू शकत नाही, तो वेगळाच. तुम्हाला असं वाटतं अरे मी आलोय खरा इथे याच्याबरोबर पण मला नाही वाटत या व्यक्तीला विचारावं आणि न विचारताच परत येतो, मग तो गुरु नाही. त्याचा एखाद्याचा गुरु तुमचा गुरु नाही होऊ शकत. तर हे ना गुरु म्हणजे एक असा जाळं आहे की ज्या कोळ्याचं जाळं म्हण, जगण्याचं जाळं म्हण, की त्यातनं तुम्ही बाहेर पडणं खूप कठीण आहे. पण अनेकदा महाराजांनी जी गोष्ट केली त्यांचं एकच खूप महत्वाचं आणि मौलिक गोष्ट अशी होती की ते ज्या रूपात आले, चौथ्या पहिली जी 3 रूपं महाराजांनी घेतली म्हणजे त्याला खूप मौलिक अर्थ आहे. म्हणूनच अनेक लोक स्वामी समर्थ यांना गुरु मानतात. पहिला दत्तप्रभूंचा जो रूप होतं, पहिला जो काळ होता त्यावेळेचा, तो देवाला मानणारा होता. गुरु आहे, गुरु मी जसं म्हणलं की द्रोणाचार्य आहेत, असे गुरु आहेत, होते त्या काळात होते. पण जास्त कारण तेही आले एका मुनीच्या घरातच ते जन्माला आले. दत्तप्रभूंनी तिथंच रूप घेतलं. पण ते का रूपी आले तर 3 देवांचा जो आविष्कार होता तो दाखवण्यासाठी ते त्या काळात आले. आणि त्या तिन्ही लोकांचे, तिन्ही रूपांचे स्वभाव वेगवेगळे होते तरी ते एकत्र आले. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वभाव वेगळे, त्यांचं कार्य वेगळं आणि तरी ते एकत्र आले. याचा अर्थ असा होता, असा आपण काढायचा कारण एवढी बुद्धी आपल्याला नसते म्हणून, की 3 शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यातनं एक वेगळा मार्ग निर्माण होतो. म्हणून ते कदाचित त्यावेळेस ते आले. आपल्याला ते समजणं खूप कठीण आहे. त्याच्यानंतर ते आले, ते श्रीपाद श्रीवल्लभ या रूपामध्ये आले, जे अत्यंत नियमाने कडक होते. अतिशय ज्याला आता आपल्याकडे पण श्रीपाद श्रीवल्लभांचं खूप जुन्या काळातला फोटो आहे. तर जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा असं लक्षात येतं की हे खूप कडक आहेत. त्यांच्याकडे तुम्ही बघू नाही शकत, खूप कठोर आहेत. एका स्थानावर बसलेले
झाडाखाली बसलेले आणि आजूबाजूला सगळे प्राणी म्हणजे पक्षी आहेत, कुत्रा आहे, हे सगळे जे दत्तप्रभूंच्या सानिध्यात, हे सगळे त्यांच्याही सानिध्यात, पण त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघू शकत नाही इतका कठोरपणा जो गुरुमध्ये असणं अपेक्षित आहे. आणि तिसरे जे आहेत ते नरसिंह सरस्वती, जे नरसिंह सरस्वतीचे तिसरं रूप होतं ते तू फोटो जर त्यांचा बघशील, अगदी गुगलवर आहेत किंवा अन्य ठिकाणी आहेत, तर बघशील तर अतिशय सौम्य असं व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे खरंच प्रेमाने बघावं आणि ते खूप काय म्हणतात इतके सुंदर की गुरुपेक्षा त्यांच्यावर प्रेमच निर्माण व्हावं अशी त्यांची पर्सनॅलिटी. हे तीन रूपामध्ये आणि चौथा या तिघांचाही जो एक आविष्कार आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणशील तर प्रचंड कडक, म्हणशील तर अत्यंत प्रेमळ आणि म्हणशील तर अतिशय कठोर आणि असं व्यक्तिमत्व सगळ्यात वेगळं की त्यांना जे पाहिजे तेच ते करून घेणार, तुम्हाला जे पाहिजे ते नाही करणार. हा सगळ्यात महाराजांनी दिलेला एक वेगळाच आहे. मग त्यांना आपण एवढ्या कडक व्यक्तीला गुरु म्हणायचं का? तर उलट ते सोपं आहे आणि साधं आहे. कशा अर्थी की आपल्याला अनेक विचार असतात माणूस म्हणून डोक्यामध्ये, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि कशामुळे निर्माण होतात तुला मी सगळ्यात सांगते महत्वाचं, की आपण जेव्हा आजूबाजूला समाजात एखादी गोष्ट बघतो, एखाद्याकडे खूप चांगली गाडी बघतो, तर असं वाटतं की आपल्याकडे ती गाडी असायला पाहिजे. किंवा एखाद्या घरामध्ये एखादी गोष्ट बघतो तेव्हा असं वाटतं आपल्याला ते मिळायला पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा काही आर्थिक व्यवहार असतात ते मिळावं असं वाटतं. ते कशावर अर्थात अवलंबून असतं, तुम्ही कसे कमवता याच्यावर ते अवलंबून असतं. मग ते कमवण्यासाठी परत शिक्षण आलं, त्याला त्या प्रमाणात नोकरी पाहिजे, तो पगार पाहिजे, या अमक्या पाहिजे, ते करिअर्स पाहिजेत. आणि कधी कधी तूही अनेक लोकांचे असे पॉडकास्ट घेतलेत की ज्याच्यामध्ये पत्रिका बघणारी लोक आहेत किंवा काही भविष्यवाणी करणारी लोक आहेत. अशाही लोकांचं घेतलं, त्यांचा अभ्यासाचा एक पार्ट वेगळा आहे. ते सांगू शकतात या व्यक्तीला नोकरी अशा अशा ठिकाणी मिळणार आहे, तमकं मिळणार आहे, आणि त्या व्यक्तीला ती गोष्ट मिळते आणि पुढे त्याचं फक्त त्याला अपेक्षित असलेली ती गोष्ट परिपूर्ण होत नाही. आणि अशी लोक इथे प्रश्न विचारायला येतात की हो मला नोकरी आहे पण मला जेवढा पाहिजे तेवढा पगार नाही मिळाला. नोकरीची कन्सेप्ट पत्रिकेने कम्प्लीट केली, काही ठिकाणी पगाराची कन्सेप्ट पण कम्प्लीट केली जाते. पण स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात जी माणसं याच्याही पल्याड जाऊन येतात, ज्याला म्हणतात ना की कायनात कुछ कुछ मांगो और वो दे देती है, तसं महाराजांचं आहे. तुला जे पाहिजे आहे त्याच्या व्यतिरिक्त तुला जे खूप चांगलं आहे ते महाराज तुला देतात. आणि म्हणून कदाचित आम्ही असं म्हणतो की ते आमचे फक्त गुरु नाहीत, तर आमचे ते मित्र आहेत, आमचे आजोबा आहेत, आमचं सर्वस्व आहे. कारण त्यांना आमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रेमाने आणि चांगल्या पद्धतीने कळतात. म्हणून कदाचित आता गुरुचा अट्टहास किंवा त्यांना शोधणं ही कठीण गोष्ट करण्यापेक्षा कदाचित असं असतं की ज्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मनाला समाधान मिळतं, मग तुम्ही जाणार का त्या ठिकाणी? प्रत्येक ठिकाणी मध्ये आता मी जेव्हा शंकर महाराजांच्या मठात जाते, अनेक लोक त्या लाईनीत शंकर महाराजांच्या उभे असतात. मी एकदाच गेले शंकर महाराज, मी त्या रस्त्यावरनं अनेकदा गेली, पण कधी आतमध्ये जाण्याचा माझा योगच नाही आला. पण एक जण आमच्याकडे आले होते आणि ते म्हणले नाही मला शंकर महाराज, इथे दर्शन घेतलं पण मला शंकर महाराजांच्या मठातच जायचंय म्हणले, आणि तुम्ही आमच्याबरोबर चलावं अशी आमची इच्छा आहे. आता तिथे टसर काय होती, माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, मी त्यांना गुरु मानत नाही असं नाही, पण मी तिथे जाऊन काय करू? कारण एका ठिकाणी गेल्यानंतर माणसाने काहीतरी मागावं असं अपेक्षित असतं. मी तिथे जाऊन फक्त नमस्कार करणार होते आणि त्यांना बरं वाटावं म्हणून मी त्यांच्याबरोबर जाणार होते. तर महाराज म्हटले जा की त्यांच्याबरोबर. आणि मी त्या लाईनीमध्ये सरकत पुढे गेले आणि अनेक लोक, म्हणजे तुम्ही मंडळी जे पॉडकास्ट होते त्याच्यामुळे बरीच लोक आपल्याला ओळखत असतात. आणि त्या गर्दीमध्ये त्या लाईनीमध्ये बऱ्याच लोकांनी मला ओळखलं की अरे, मग त्यांचं असं झालं की अरे आम्ही इकडे बघू का तिकडे बघू. मी त्यांना सांगत होते तुम्ही शंकर महाराजांच्या लाईनीत आहात, तुम्ही दर्शन घ्यायला आलात त्या गुरुचं, त्या गुरुस्थानावरच्या त्या ज्या ताकदीचं तुम्ही माणसांकडे बघू नका, तुम्ही तिथेच बघा. आणि जो या सगळ्या मोहातनं परे जातो त्याला मी म्हणते की तुम्ही खरंच गुरुमध्ये विलीन झालाय. तर हे गुरु ना फार सोपी गोष्ट नाहीये समजणं. आणि अनेकदा असं इच्छा, म्हणजे मध्ये मला अशी इच्छा झाली की आपण आता काही जण माझ्याकडे दर्शनाला ते गोंदवलेकर महाराजांना खूप करतात, आणि एकतर जण आहेत ते गोंदवलेकर महाराजांच्या पोथी लिहितात, तेही इथे दर्शनाला येतात. तर ते म्हणतात की नाही सगळे संत सगळे गुरु हे सारखे आहेत
किंवा मी त्यांच्याविषयी लिहित असलो तरी माझं यांच्याविषयी खूप प्रेम आहे, स्वामींविषयी माझा विश्वास आहे. माझं गोंदवलेकर महाराजांवर जेवढं प्रेम आहे तेवढंच माझं स्वामी समर्थांवर पण प्रेम आहे. आता इथे गुरु आला का कुठे, तर नाही, इथे आलं त्या सगळ्या ताकदीवरची म्हणू आपण, प्रेम म्हणू किंवा ताकदीवरचा विश्वास म्हणू. याचं कारण आणखीन महत्वाचं असं आहे की हे असं का, ही लोक जी पोथी वगैरे लिहितात किंवा ही जी मंडळी असतात त्यांना असं का वाटतं की या ताकदीवर विश्वास ठेवावा, तर एकाच रूपामध्ये अशी ताकद निर्माण होऊ शकत नाही. अनेक रूपांमध्ये अशी ताकद निर्माण होते, तेव्हा कुठेतरी समाज तारला जातो आणि पुढे पुढे तो चांगल्या अर्थी सरकतो. तर जेव्हा ते इथे आले, तर एकदा इथे आल्यानंतर ते लगेच म्हणले की मला गोंदवलेला जायचंय, आता गोंदवलेकर म्हणजे तिथे दर्शन घ्यायला जायचंय. तर मला एक क्षणभर वाटलं की आपण तिथे जावं त्यांच्याबरोबर. आणि मी नेहमीच महाराजांना सगळ्याच गोष्टी विचारल्या, जसं मला शंकर महाराजांच्या मठात जातानाही मी त्यांना विचारलं आणि ते जा म्हणले, आणि इथे जाताना ते नाही म्हणले, मला आता नाही जायचं म्हणले. मला म्हणलं मी तर जी शक्ती शंकर महाराजांमध्ये आहे, ती शक्तीच गोंदवलेकर महाराजांवरती आहे, तेच सगळं आहे, मग तुम्ही मला जायला नाही का आत्ता म्हणताय. तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी असलेल्या गुरुवारची आठवण करून दिली की तुला जे मी काम दिलंय की आता येणाऱ्या उद्याच्या मंडळींचं जे कार्य आहे आणि त्याच्यासाठी मी इथे येऊन बसलो आहे, ते कार्य तुला आधी करायचे, आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा संधी मिळेल तेव्हा तू तिथे गोंदवलेकर महाराजांच्या इथे जा आणि तू दर्शन घे. तर हे कधी कधी आपला गुरु जे एखादी म्हणजे माझी इच्छा तर दर्शनाची होती, दुसरा काही विषय नव्हता, पण त्यांनी मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि जो आपल्या मूळ कर्तव्याची जाणीव करून देतो आणि तुम्हाला त्या जाणीवेपासून डगमगवू देत नाही, असे असतात ते गुरु. आता हे गुरु शोधणं हे फारच कठीण काम आहे, पण त्यापेक्षा कुठेतरी शांतपणे उभं राहायचं आणि म्हणायचं की जी गुरु म्हणून ताकद आहे त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारा, मला मार्ग दाखवा आणि माझा अटळ विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होऊ दे, मी कधी कन्फ्यूज व्हायला नको. हे सगळे मनाचे प्रचंड अवघड असलेले खेळ आहेत आणि ते नाही होऊ शकत. पण मी तुला माझ्या या अनुभवात आयुष्यातल्या हे नक्की सांगू शकते की कधी काही माणसाला गुरु स्वतःहून त्याच्याकडे ओढून घेतो. म्हणजे आम्ही जे आयुष्यभर काही काम केलं किंवा व्यवसाय केला काम केलं, आम्ही काय महाराजांच्या आध्यात्मिक रुटीनमध्ये कधीच नव्हतो. जेव्हा मी अनेक लोकांचे मी तुझे पॉडकास्ट बघते तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे अशी कितीतरी महान लोक आहेत जी आयुष्यभर महाराजांच्या सेवेत आहेत किंवा त्या सानिध्यात आहेत, त्यांना या शक्ती व्यतिरिक्त दुसरं काही माहित नाही, त्यांना तारणारे तेच होते स्वामी, ज्यांना त्यांनी खायलाही घातलं, त्यांना राहण्याची व्यवस्था पण केली. म्हणजे अन्न पाणी राहणं आणि व्यवसाय हे सगळं महाराजांनीच त्यांना आपल्या शिष्याला करून दिलं. आणि आम्ही मात्र त्यांच्या सानिध्यात कधीच नव्हतो, आम्ही आमच्या कामात होतो. जसं आत्ताही सगळेजण आपली कामं सांभाळून अध्यात्माकडे वळतात, तसंच अध्यात्माकडे आम्ही तसं कधी वळलोच नाही, पण आम्ही आमचं काम करत होतो. पण आमचा अटळ विश्वास एक होता, तो गणपती बाप्पावर. आणि गणपती बाप्पावर इतका विश्वास होता तो म्हणजे सारसबागेवरती, आणि सारसबागेवर दर चतुर्थीला अभिषेक करायचा, याच्या व्यतिरिक्त फार काही सेवा आमच्याकडनं कधी होत नव्हती. पण जेव्हा कधी कधी आयुष्यामध्ये असे धक्के बसतात किंवा खूप अडचणी निर्माण होतात, तेव्हा आपल्याला खरंच कळत नाही. आणि तेव्हा आम्ही अनेक लोकांकडे गेलो, जसे अनेक लोक आज इथे येतात, आणि प्रत्येकाने आपापल्या स्वार्थाप्रमाणे त्याची उत्तरं दिली. तेव्हा खरंच कळत नव्हतं की आपला मार्ग खरंच कुठला आहे आणि आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे सरकायचे. पण आम्ही त्यामुळे आम्ही त्या प्रश्नाच्या तिथेच अडकलो, आम्हाला पुढे कुठलाच मार्ग दिसत नव्हता. पण नंतर असं लक्षात आलं, एकच गोष्ट झालं की ज्याच्यावर आपण अटळ विश्वास ठेवतोय किंवा ज्याच्यावर आपली पैसाभर श्रद्धा आहे, त्या गणपती बाप्पालाच आपण आव्हान करावं की त्यांनी आपल्याला मार्ग दाखवावा. तेव्हा अक्षरशः तुझ्याच मागे गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी एका लाकडातनं तयार झाली. ती गणपती बाप्पाची मूर्ती बसली आहे का उभं राहिली माहित नाही, तिचे डोळे उघडेत का बंद आहेत हे माहित नाही, पण ती आमची ताकद होती आमच्या घरामधली. आणि त्या गणपती बाप्पाला आम्ही नेहमी म्हणायचो की आम्हाला मार्ग दाखव, आम्हाला मार्ग दाखव. आणि तेव्हा गणपती बाप्पा तेव्हाही आम्हाला काही दिसायचं नाही, फक्त गणपती बाप्पाने एक मार्ग दाखवला, तो हा गुरु. देव आपल्याला मार्ग दाखवतो गुरुच्या दिशेने, आणि त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या दिशेने तो मार्ग दाखवला.
आणि मग पूर्ण गुरफटून टाकलं स्वामींच्या भोवती. आणि खरंच म्हणजे अनंत कृपा आहे की गणपती बाप्पाने जर स्वामींना आमच्या आयुष्यात आणलं नसतं ना, तर आमचे प्रश्न कधीच सुटले नसते. आम्हाला कधीच कळलं नसतं की आम्हाला काय करायचंय, आम्हाला कुठे जायचंय. आणि मग महाराजांनी त्यांच्या लीला दाखवायला सुरुवात केली. ती म्हणजे जो माणूस तुमचं काम करणार आहे तोच फक्त माणूस तुमच्या समोर आणून ठेवला. आणि त्याच्यानंतर तो माणूस तुमचं काम झालं की नंतर तो नाहीसा झाला. त्याच्यानंतर तो कधीच भेटला नाही, ना त्यांचा कॉन्टॅक्ट झाला, ना त्यांचा कधी फोन लागला किंवा कधीच काही घडलं नाही. पण तुम्हाला लक्षात आलं की अरे तुमचं काम झालं. मग ही जी ताकद देते ती म्हणजे गुरु. मग आपण त्याच्यावर अटळ विश्वास ठेवायला पाहिजे, जिथे तुमचा खरंच पहिल्यापासून प्रत्येक व्यक्तीचा, हे मात्र मी नक्की तुला सांगेन की प्रत्येक व्यक्तीचा त्यांच्या कुठल्या तरी एका गोष्टीवर अटळ विश्वास असतो. आणि त्या अटळ विश्वासाची जी कुठली गोष्ट असेल त्याला तुम्ही जर आव्हान केलं तर ती ताकद तुम्हाला गुरुपर्यंत आणून पोहोचवते. आणि तो गुरु तुम्हाला त्यांच्या कुशीत घेतो. ती वेळ यायला पाहिजे, त्याची वेळ यायला लागते. आणि मेन माणसाचा आजकालचा जो काळचा जो अविश्वास, तो कुणावरच विश्वास ठेवायला तयार नाही. अर्थात हा काळच असा आहे ज्याला सगळे म्हणतात कलियुग आहे वगैरे वगैरे. काय काय जण म्हणतात कलियुग सगळ्यात चांगलं युग आहे असंही म्हटलं जातं. आता त्याच्यात आपण पडण्यात काय अर्थ नाहीये. पण एक निश्चित आहे की तुम्ही ज्या ताकदीवर विश्वास ठेवताय त्या ताकदीला तुमच्या अडचणीबद्दल आवाहन करा आणि तिथनं इथपर्यंत येऊन तो मार्ग तुमचा नक्की निश्चित होईल. मग ते कदाचित स्वामी समर्थ असतील असंच नाही, ते कदाचित शंकर महाराज पण असतील, ते कदाचित गोंदवलेकर महाराज असतील, ते गजानन महाराज असतील, आणखीन आपल्याकडे टेंबे महाराज असतील, कोणी असू शकतं. ताकद एकच आहे. ताकद एक आहे, फक्त तुमचा गुरु निश्चित करण्याची ताकद त्या परमेश्वराकडे आहे असं मी म्हणेन कदाचित. कारण सगळ्यांचा कोणाचा कृष्णावर विश्वास आहे, कोणाचा शंकरावर विश्वास आहे, तर त्या ताकदीला सांगा. कारण त्यांचं काम काय आहे, तुम्हाला मार्ग दाखवणं, गुरुकडे नेण्याचा मार्ग दाखवणं, तर ते मात्र त्यांच्याकडे आहे. आणि मग मात्र तो गुरु तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारताना तुमची टसर घेतल्याशिवाय तुम्हाला तो शिष्य म्हणून स्वीकारत नाही. तुला असं माहिती असेल किंवा तुलाही अनेक लोकांकडनं तू अनुभव ऐकले असशील की जेवढं तुम्ही गुरुचं करता तेवढी संकट वाढतात, म्हणजे सुटतात. असं कधी झालं नाही बाबा मी पोथी वाचली माझा प्रश्न सुटला नाही, उलट आणखीन कॉम्प्लिकेटेड झाला. अरे हे सुटतच नाहीये, मग मी कशाला वाचू. पण तिथेच तीच तर मेन परीक्षा असते, तुम्ही त्या मार्गामध्ये राहता की नाही. केलं ना त्यांना, एकदा स्वीकारलंय ना गुरु म्हणून, म्हणजे किंवा तुम्ही मनाने त्यांना आता मान्य करताय ना आणि ते सांगतायत त्याच्याप्रमाणे ती जी काही त्यांच्या पोथ्या आहेत त्या तुम्ही मान्य करूनच पुढे सरकताय ना, मग करा ना ते काम. हा अनुभव माझ्याही वाट्याला आलाय. असं नाहीये की तो फक्त मी सांगते म्हणून. जेव्हा महाराज गणपती बाप्पाने स्वामींच्या दिशेने कदाचित मला थोडंफार वळवलं, या मूर्तीच्या दिशेने वळवलं, तेव्हा या मूर्तीनेच गुरुचरित्र पारायण करण्याचं कुठेतरी ज्याला म्हणतात एक दिशा दाखवण्यात आली. आणि मला काही नव्हतं, वाचता येईल की नाही माहित नव्हतं, इथपासनं मग त्या पोथीला ती वाचल्या गेली आणि खूप त्रास व्हायचा तो पोथी वाचताना. खूपच कठीण सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि माझी संकट वाढत चालली होती ते वाचल्याने. आणि संकट वेगळ्याच पद्धतीची होती, ती तर सुटतच नव्हती आणि आम्ही वेगळ्याच टेन्शनमध्ये ते होत होतो. कारण मी ज्या ठिकाणी बसून ते गुरुचरित्र पारायण वाचत होते, जसं मी तुला म्हणलं की आपल्याकडे श्रीपाद श्रीवल्लभांचा जो फोटो आहे त्या फोटोला समोर ठेवून ते गुरुचरित्र मी वाचत होते. कारण दत्ताचा फोटो कुठला तरी तुमच्या समोर पाहिजे म्हणून तो वाचायला सुरुवात झाली. आणि त्यांचा चेहरा तर कडकच होत गेला आणि मग उलट त्यांचीच भीती वाटायला लागली की आपण जे वाचतोय ते बरोबर आहे का, आपण चुकत तर नाहीये ना आपली. कदाचित असं असतं ना की तुम्ही एक लाईन किंवा 2 लाईन जरी चुकलात तरी तुम्हाला ते पारायण पहिल्यापासून पूर्ण करायला लागेल, मग तुम्ही तिथं अडकलात. मग तुम्ही खरंच ते पारायण करत होतात तर नव्हता करत, तुम्ही त्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये अडकत गेला होतात भीतीपोटी. आणि प्रश्न सुटावा या पोटी तुम्ही ते सगळं करत होतात. मग खरंच कळलं की नाही, ते आपण नाही पोहोचत त्या गुरुपर्यंत. मग गुरुनी पुढच्या वेळेस मात्र आणखीन एक टसर केली, सगळ्यात मौलिक, की जो प्राणी कधी आपल्याला किळसवाणा वाटतो तोही आणून समोर उभा केला, पाल.
त्याचं कारण असं होतं की जेव्हा गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या दिवशी जिथे ज्या जागेवर तुम्ही बसता ती जागा स्वच्छ पाहिजे असं बरंच त्यांचे जे काय नियम आहेत त्यानुसार ते सगळा देवारा, हा काय एवढा मोठा गाभारा देवा नव्हता, छोटासा आपला घरचा देवारा जसा असो तसा तो देवारा होता. आणि तिथे सगळं झाल्यावरती आता दुसऱ्या दिवशी सगळी ती बैठक, आदल्या दिवशी खूप आनंद ना की आज आता आपल्याला पारायण करायचंय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पालीचं दर्शन झालं त्याच ठिकाणी तिथे पारायणाला बसायचं होतं. म्हणून आपण जे नेहमी करतो की तिला हाकलवणं आणि तिचं ते वैशिष्ट्य आहे ना की ज्या दिशेने तुम्ही हाकलवता तिला ती तिकडे कधीच जात नाही, ती तुमच्या दिशेने उलटी फिरते. काय काय प्राण्यांकडनं पण खूप काही शिकण्यासारखं असतं. तर ती घालवल्यानंतर असं वाटलं की झालं आता ती गेली, आता ती दिसेनाशी झाली आणि त्या पारायणाला सुरुवात झाली. मी तुला सांगते 6 दिवस आम्हाला एकही पाल दिसली नाही. आणि 7व्या दिवशी जेव्हा पारायणाचा शेवटचा जो अध्याय होते ते वाचण्यासाठी जेव्हा मी उठले, कारण आम्ही ती उठायची जी वेळ असते ती 3-3:30ची साधारण ती बसण्याची पारायणाची वेळ असते. आणि शेवटच्या दिवशी उठल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी आम्ही झोपलो होतो त्याच्या दारातच पाल होती. आता जसं आपण ती हाकलल्यावरती उलट्या दिशेने पडणार तर ती आपल्या ह्याच्यात शिरून परत गोळ होईल का माहित नाही, म्हणून तिला जरा हुरहुर करून हाकलवलं तर ती देव्हाऱ्यात शिरली. आता तर टसर आणखीन वाढली होती की ती देव्हाऱ्यात पाल गेली. आणि त्याच्यानंतर कसं बसं करून त्या दिवशीचं पारायण परिपूर्ण करायचं म्हणून बसणार तितक्यात अजून एक पाल दिसली. आणि तेव्हा ही जी आत्ता आपण गाभारा महाराजांचा, तेव्हा ती एक साधी खोली होती आणि त्याच्या दाराच्या इथे जी पाल दिसली तिचे डोळे ना लाल भडक होते. आणि त्याला आम्ही ती पाल येऊ नये म्हणून एक चादर लावली होती, ते त्या चादरीवर चढली होती आणि ती फक्त तिचे डोळे दाखवत होती. आता तिथे एक पाल, देवाऱ्यात एक पाल आणि अजून एक छोटी पाल, अशा 3 पाल आम्हाला त्या पारायण चालू असताना दिसल्या. आणि म्हणलं आता काय खरं नाही, कारण आपण परत त्याच्यात अडकलो होतं, आपण पारायणाचं हे सगळं परिपूर्ण कधीच करू शकणार नाही. आणि एकदा जर आपण परत उठलो त्या भीतीने तर आपल्याला 7 दिवस पुरत सगळं पारायण ते करावं लागेल. म्हणजे गुरु किती कठोर कधी कधी परीक्षा बघत असतो की पुन्हा पुन्हा, म्हणजे भीती कसली की आता परत 7 दिवस ते सगळं वाचून परत त्या यांनी ते केलं पाहिजे. आणि हा प्राणी असा आहे की तो कधी आणि कुठेही दिसू शकतो. तर ते पारायण ते पूर्ण त्या दिवशी परिपूर्ण झालं पारायण सुदैवाने. आणि त्यानंतर मात्र त्या पाली कधीच दिसल्या नाहीत. कदाचित असं त्यांचा आशीर्वाद असेल, परीक्षा असेल, काही असेल. पण त्याच्यानंतर मात्र महाराजांनी पुढच्या ज्या पारायण करून घेतली त्याच्यानंतर मात्र त्यांनी हळूहळू तुमच्या प्रश्नाचे मार्ग दाखवायला सुरुवात केली. आणि मग आमचे प्रश्न मात्र मी ठामपणे सांगेन की जवळजवळ 99% प्रश्न महाराजांनी, अतिशय बिकट असे प्रश्न जे अशक्य आहे, कुठल्याही माणसाच्या परे आहेत, ते प्रश्न मात्र महाराजांनी त्यांनी एकदा आम्हाला शिष्य म्हणून स्वीकारल्यानंतर ते परिपूर्ण केले. हे मी आज तुला ठामपणे सांगू शकते. 1% गुरु नेहमीच ठेवतो, कारण तुमचा अहंकार जागावील याची गुरुला काळजी असते. त्यामुळे 1% प्रश्न आमचा अजून पेंडिंग आहेत, पण निदान ते 1%ची आता भीती वाटत नाही. ते मात्र त्या गुरुनी घालवले. आणि ज्या लीला त्यांनी आमच्या आयुष्यात केल्या त्या म्हणजे खूपच आघात होत्या. म्हणजे विचार, मी जसं म्हणतो ना की माणूस त्याच्या लिमिटेशन्स मध्ये त्याला आपण काहीतरी मागतो, तसं त्यांनी नाही केलं. म्हणजे जसं जसं त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांनी जे कार्य या घरामध्ये सुरू केलं की जसं एक त्यांचे अनेक रूपं त्यांनी त्यांचीच आणली. आम्ही नाही, आमच्या डोक्यात कधी आलीच नाही की आपण हे करावं, कारण मुळात हे सगळं करायला पैसा लागतो. तो मुळात आमच्याकडे तेवढा नव्हता की हे सगळं उभं करायचं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि डोक्यातही कधी आलं नाही, कारण प्रत्येक जण काय म्हणतात ना, एक भीती असते की बाबा आपल्याकडनं हे सगळं व्यवस्थित होईल का. त्यामुळे आम्ही ती गोष्ट नाही केली. आणि महाराजांनी सांगितलं हे काम माझं मी करीन, पण मी गुरु म्हणून तुम्हाला जे काम करायला सांगतोय ते तुम्ही करा. ते काय करायचंय तर अन्नदान करायचंय, ते तुम्हाला करायचंय. दर गुरुवारचं लोकांना इथे दर्शनासाठी वेळ उपलब्ध करून द्यायची, जे ते माझ्याकडे बघतील आणि दर्शन घेऊन निघून जातील, हे तुम्ही करायचंय. आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे प्रश्नाचं जे कार्य चालू आहे की लोकांनी यायचं आणि त्यांचे प्रश्न स्वामींसमोर मांडायचे, हे काम तुम्ही करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी हे गुरु नियोजित करून देतात. म्हणजे माझ्या कार्याची निश्चितता त्यांनी तशीच करून दिली. आणि मग जी माझी कदाचित स्वप्न प्रत्येक व्यक्तीची असतात की आपल्याला घर असलं पाहिजे, गाडी असली पाहिजे, नामका असलं पाहिजे, त्याच्या परे मला त्यांनी नेलं.
खूप वेगळ्या पद्धतीने आयुष्य बदलून टाकलं. म्हणजे मी त्यांची खरोखर ऋणी आहे, माझ्याकडे शब्द नाहीत त्यांच्या ऋणाला. आणि कधी कधी असं वाटलं की आम्ही जो अट्टहास करत होतो किंवा असं वाटत होतं की आपल्याकडे ही गोष्ट असलीच पाहिजे, त्याच्यापेक्षा आज जी गोष्ट त्यांनी मला दिली त्यात मी जास्त समाधानी. म्हणजे मन शांत आहे, तकतक नाही जीवाला की मी हे करू का नको, मला हे अचीव होईल का नाही होणार. तर ते जे माझ्या देत आहेत त्याच्यामध्ये मला प्रचंड आनंद आहे. आणि त्यात मला जे त्यांनी दिलं ते माझ्या विचारांच्या पलीकडे होतं, ते म्हणजे नेदरलँडच्या फॉरेनची ट्रिप. विचारच करू शकले नाही की हे असं काहीतरी ते करतील. तर असं त्यांची लीला सातत्याने चालू असते. ते असं झालं ना की आपण जे गुरुला मागतो त्याच्यापेक्षा गुरु आपल्यासाठी जे बरोबर आहे तेच देतो. बरोबर. तर हा सगळ्यात मोठा घेण्याचा खरंच धडा आहे. आणि हे समजायला माणसाला आयुष्य जावं लागतं. कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागतं तुम्हाला, रुटीनच्या म्हणा किंवा कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्यावर माणसाला मान्य आहे की तुमचं रुटीन बदलावं. म्हणजे त्यांना जे एक चाललंय ना, त्यांना असं ते वाटतं तो माझा कम्फर्ट झोन आहे. ठीक आहे ना, काय आता नाही ना, जाऊ दे, बघू आपण ना, हे करू ते करू. म्हणजे एखादा खरंच माझ्याकडे एक जण आत्ता आले होते, म्हणजे मी तर आता नेदरलँडचा विषय झाला म्हणून सांगते की इथे अनेक फॉरेन मधनं लोक येतात प्रश्न विचारायला. ते फक्त असं नेदरलँड असं स्पेसिफिक नाही, लंडन, अमेरिका, दुबई, अनेक लोक आणि 15-15 दिवसाकरता फक्त तिकीट काढून इथे आलेली असतात. दुबई मधनं तर मीच नंबर दिले होते की तर ही लोक जेव्हा इथे येतात ना, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं की तुम्ही तुमचं रुटीन सोडून इथे आलात. तुम्हाला कधी म्हणजे भारतापेक्षाही काही गोष्टी कदाचित तिथे जास्त आहेत. म्हणजे ज्याला थोडं म्हणतात थोडं लक्झरी लाईफ तिथे आपल्यापेक्षा थोडं जास्त आहे, किंवा ज्याला म्हणतात आपल्यापेक्षा तिथे पैशाची किंमत जास्त आहे. हा खूप महत्वाचा भाग, की जी गोष्ट आपल्याला इथे गेला अमकं लागतं, तिथे त्यांचं ते म्हणजे कमवायला इतके काय लागतं, तर तिथे ते पटकन त्याच त्याच्यात जरा जास्त पटकन कमवतात किंवा अशा काही गोष्टी. मग तुम्ही हे करण्याकरता, तो प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आपल्या या ठिकाणी काय येता, म्हणजे भारतात काय येतात स्पेसिफिक, आणि मग तुम्हाला स्वामींच्याच घरी काय यावं असं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा त्याची उत्तरं त्यांनी दिली, हे काय मी त्यांच्या डोक्यात भरलं नव्हतं. कारण जसं तुझ्याही पॉडकास्टमध्ये तू अनेक देवळं दाखवतोस, अनेक ठिकाणं दाखवतोस, अनेक लोक दाखवतोस, आणि ज्यांना जे अपील होतं त्याच व्यक्तीकडे तो व्यक्ती जातो. बरोबर. तू काय नाही सांगत, अरे नाही तुम्ही त्या भावे काकूंकडे जा तरच तुमचं काम होईल. हे तुझं काम नाही. तुझं काम काय आहे, ती स्थानं दाखवणं हे तुझं काम आहे. आणि त्याला अपील करणं किंवा त्या शक्तीने त्याला ओढून घेणं हे काम कोणाचं आहे, तर त्या ताकदीचं आहे. इथे माणूस काही करू शकत नाही. आणि जेव्हा ती माणसं इथे येतात, काही म्हणजे थोडे दिवसाकरता भारतात येतात, आणि हा गुरुवार ते सोडत नाहीत. ऑड डेला आपल्याकडे परवानगीच नाही ना याला. आणि जेव्हा ते येतात तेव्हा एक जण मला आठवतात की म्हणजे दर गुरुवारी एक तरी फॉरेन मधनं कोणी ना कोणी आलेलं असतं इथे काही ना काही प्रश्न विचारायला. तर एकदा दोघं गोरपान नवरा बायको प्रचंड आपली जी खाली प्रश्नाची गर्दी असते त्याच्यामध्ये थांबले होते. असे जाड होते आणि आपल्याकडे खाली आपण पार्किंग मध्येच बसवतो, आपल्याकडे दुसरी सोय नाहीये. आणि आम्ही खूपदा प्रयत्न आता करतोय की खुर्च्या घेऊन ते हे करायचं, तर ते जमिनीची किंमत कळत नाही म्हणून महाराज जमिनीवर बसवतात. आणि ते खाली बसले होते, चटई टाकली होती, सातरंजी टाकली होती त्याच्यावरती, आणि इतर पर्सनॅलिटीपेक्षा त्यांची पर्सनॅलिटी खूपशी वेगळी दिसत होती. तर मला त्या म्हणजे एक व्यक्ती म्हणून आता मी त्यांच्याकडे बघितलं ना. पण जेव्हा गुरुच्या आज्ञेने काम करतो तेव्हा सगळी माणसं सारखी असतात. मग तो गरीब श्रीमंत, गावात आलाय, खेड्यात आलाय, कुठून आलाय, झोपडपट्टीत आलाय, कुठून आलाय, काय अर्थ, त्याच्याशी आम्हाला लोकांना काही त्याचं घेणं देणं नसतं. आणि जेव्हा हळूहळू ते आपण जसे प्रश्नाला नंबर देतो तसे सगळ्यांना नंबर वाटले गेले. आणि वाटून झाल्यावरती महाराजांची आरती झाली, बाकीच्या गोष्टी झाल्या, आणि प्रश्नासाठी महाराजांनी त्या जागेवर बसवलं, आणि मग ती लाईन सगळी सुरू झाली. आणि ते दोघं नवरा बायको मग त्यांच्या नंबर प्रमाणे वरती आले. तेव्हाही माझं त्यांच्याकडे काय एवढं लक्ष नव्हतं, खाली फक्त ती एक पर्सनॅलिटी वेगळी म्हणून, एक व्यक्ती म्हणून मला ती जाणवली. ते वरती आल्यानंतर परत त्यांना इथे बसावं लागलं, आणि फक्त एवढंच चेहऱ्यावरनं कळत होतं की ह्या माणसाला जरा थोडा तो आजारी दिसतोय. एवढं मात्र जाणवत होतं की ह्याला काहीतरी असा आजार बरं नाहीये त्याला, की त्याचा एक कॉन्फिडन्स चेहऱ्यावरचा डगमगलेला दिसतोय. तुला मी एक खासियत सांगते महाराजांच्या या घराची, की जेव्हा पार्किंगमध्ये लोक बसलेली असतात प्रश्नासाठी,
आणि जेव्हा मी स्वतः नंबर द्यायला, म्हणजे पहिल्यांदा आम्ही नंबर इकडे जे सेवा करत होते ना ते इथे नंबर वाटायचे, पण महाराजांनी त्याच्यानंतर सांगितलं नाही, हे कार्य तू स्वतः करायचंस, हे नंबर तू स्वतः लोकांना द्यायचेस आणि बघायचं की माझ्या दारामध्ये जी मंडळी आली आहेत ती कशी आहेत हे तू स्वतः जाऊन खाली बघायचंस. आणि जेव्हा मी नंबर द्यायला सुरुवात केली, आता याला मला बरेच म्हणजे जवळ आता कितीतरी महिने झाले की मी लोकांना नंबर देते खाली जाऊन, तर माझ्या असं लक्षात आलं की महाराज ऑन द स्पॉट प्रश्न न विचारता त्या माणसाचं उत्तर खाली दिलेलं असं त्यांनी ऑन द स्पॉट. आणि तो कशा कुठला प्रश्न घेऊन आलाय महाराजांनी तिथल्या तिथं सांगितलेलं असतं की तो कुठल्या कारणाने इथे आलाय. म्हणजे जेव्हा तरुण मंडळी या नंबरामध्ये असतात तो कुठं व्हायब्रेट झालाय तिथलं उत्तर महाराजांनी आधीच दिलेलं असतं. आणि मी पण अशी त्याला जेव्हा नंबर मी हातामध्ये देते त्याला म्हणजे असं कधी कधी नोकरीच आहे ना तुझं, हे घे असं, तर त्याला आश्चर्य वाटतं की माझे अनेकही प्रश्न असू शकतात ना, म्हणजे लग्नाविषयी असेल किंवा बाकीचा. हा प्रश्न महाराजांनी एक्झॅक्ट कसं पकडलं की मी फक्त नोकरीसाठी आलोय, गर्लफ्रेंड सोडून गेली असे प्रश्न विचारायला पण मुलं जेव्हा येतात तेव्हा महाराज ते नंबर देताना सांगतात की आता गेली ना, ठीक आहे, मी तुला पुढचा मार्ग दाखवतो. आणि तो हादरतो, कारण एवढ्या लोकांसमोर कधी कधी ते एखादं वाक्य असं पटकन येऊन जातं. आता हे काय मी त्या जाणून बुजून त्या व्यक्तीला दुखवायचं या उद्देशाने नसतं, तर महाराजांनी जे पटकन क्लिक केलेलं असतं ते उत्तर असतं. आणि खूप जणांना आश्चर्य वाटतं. आमच्याकडे आता एक व्हिडिओ आहे या गुरुवारचा, एक मुलगा पहिल्यांदा जिन्यात बसला, ऍक्सिडेंट झाला होता त्याच्या पायाचा काहीतरी म्हणून, आपण सगळ्यांना खाली बसवतो आणि एवढा तरुण मुलगा जिन्यात का बसलाय, एक 22-23 वर्षाचा मुलगा असेल तो जिन्यात बसला होता. तर म्हणलं का रे तू का इथे बसलायस, तर म्हणलं माझ्या पायाला जरा ऍक्सिडेंट झालाय म्हणून मी इथे बसलोय. आणि नंतर नंबर वाटायला सुरुवात केला, त्याला असं वाटलं मी इथे बसलोय तर मला नंबर नाही मिळणार, म्हणून तो त्याच्या आईच्या इथे खाली शेजारी आईच्या इथे बसायला गेला. अरे म्हटलं तुला लागलंय ना मग बस वरती, कशाला खाली बसायला. तर त्याला असं वाटलं मला नंबर नाही मिळणार. पण ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये नंबर ठेवला महाराजांनी तिथेच त्याला ओरडायला सुरुवात केली, लक्ष नसतं, मोबाईलमध्ये डोकंच घालून असतं, जामकच असतं, तमकच असतं. आणि त्याची आई बघत राहिली की हे तर काहीच बोलला नाही हा बाबा, आणि हा जवळजवळ याचा ऍक्सिडेंट 3दा झाला आणि त्याच्या चुकीमुळे तो झाला हेही महाराजांनी खाली सांगितलं. समोरच्या माणसाची चूक नव्हती, त्याची चूक होती. आणि तो का झाला, तर जी त्याची मैत्रीण त्याच्याशी भांडण झालं म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला. हे सगळं वर येऊन एकही प्रश्न न विचारता महाराज खाली सगळं सांगत होते. आणि नंतर त्याला म्हटलं आता तुझा व्हिडिओ काढणार वर आल्यावर आम्ही एवढा, पण त्याला तो नाही म्हणला. हा जो त्याच्यातला जो प्रामाणिकपणा होता, ठीक आहे ना, त्याने काय फरक नाही पडणार माझा, तुम्ही व्हिडिओ काढलात म्हणजे मी त्याला गंमत म्हणून, आम्ही काय व्हिडिओ ही अशी गोष्ट आहे तुम्ही 1 मिनिटात डिलीट करू शकता किंवा कोणाच्या मान अपमानासाठी तो व्हिडिओ नसतो. पण त्यांनी ती प्रत्येक गोष्ट महाराजांच्या चरणावर येऊन मान्य केली. म्हणले यातनं तुला स्वामींनी काय शिकवलंय की तुझी जी चांगली पर्सनॅलिटी आहे, तुझं जे ज्ञान आहे, तुझा जो अभ्यास आहे किंवा तुझी जी स्वप्न आहेत ती परिपूर्ण करण्यासाठी तुला अशा व्हायब्रेशन्स मध्ये हे अशा दिशेला तुला जायचं नाहीये, तुला त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. कारण महाराज सांगतायत की तुझं भविष्य खूप चांगलं आहे. हे जेव्हा सांगितलं त्याचा एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि हेच तर काम आहे की हे आपल्याला करायचंय. तर तुला मी त्या माणसाची गंमत सांगते, जेव्हा ते दोघं नवरा बायको वरती आले, ते वरती आल्यावर बसले आणि नंतर त्यांनी इथे प्रश्न विचारायला सांगितलं की आम्ही खास प्रश्न विचारायला लंडनवरनं आलोय. आणि लंडनवरनं आल्यावरती मी म्हटलं थोडंसं पर्सनॅलिटी वाईज गोरेपणा दिसत होता लंडनचा. तर ते बघितल्यावर त्यांनी मला एकच सांगितलं की माझ्या जवळजवळ लंडनमध्ये अनेक फॅक्टरीज आहेत आणि त्या आता मला कंटाळा आला म्हणून बंद करायचे. तर म्हणजे बास झालं, आता मी खूप काम झालं, आता मला कंटाळा आलाय, मग मी त्याच्या पुढे काय करू हे विचारायला मी स्वामींना आलोय. म्हणलं महाराज म्हणतात की तुमच्या सगळ्या फॅक्टरी तुम्ही चालू ठेवायच्या पुढचे 15 वर्ष आणि यातली एकही फॅक्टरी तुम्ही बंद करायची नाही. ते म्हणले मला डायबिटीस आहे, मला बीपी आहे, मला अनेक आजार आहेत आणि मग मी कसं हे करणार. तुम्ही आता तुमच्या लक्षात आलं असेल की माझी तब्येत पण हे आहे. महाराज म्हणले ते सगळं मी सांभाळतो, तुला तुझं काम करायचंय. आणि कारण तुझ्या ज्या फॅक्टरीज आहेत तिथे आज अनेक लोकांची पोटं चालतात आणि ते माझे बघतायत की नाही हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये, किंवा मी त्याचा गुरु आहे, ते माझे शिष्य आहेत, तो माझा मुद्दा नाहीये. तर आज जे पोटपाणी चालवण्याचं काम या निमित्ताने तू करतो आहेस ते काम पुढचे 15 वर्ष तरी सातत्याने चालू राहील.
हे तुला करायचंय आणि त्याच्यासाठी तुझी जी शक्ती कमी पडते ती गुरु म्हणून मी तुला शक्ती देणार आहे. आणि नंतर काही काळाने त्यांचा माझा फोन झाला तेव्हा त्यांची तब्येत खूपच सुधारलेली होती आणि ते म्हणले आता माझं सगळं छान चाललंय, आता मला काही अडचण नाही. म्हणजे हे इतका अट्टहास करून जे लंडनवरनं ह्या प्रश्नासाठी ते आले होते आणि ते त्यांना जो गाईडलाईन जे मिळाली महाराजांकडनं आणि त्यांना पुढे काय करू तर तिथे पुढे काय करायची वेळच नाही आली, कारण हेच काम त्यांना पुढे चालवायचं होतं. तर हे जे कार्य असतं हा खरा गुरु करतो आणि त्यांनी ते पुढे सुरू ठेवलं आणि ते पुढे चालत राहिलं. तसंच एक आत्ता तुला जसं आता या गुरुवारी एक जण येणार आहेत, ते येणार आहेत मुंबईवरनं, नाही रत्नागिरीवरनं येणार आहेत, खेडवरनं. आणि त्यांचा मला फोन आला की मी या गुरुवारी येतोय वगैरे. मी फोनवर कोणाशी काही बोलतच नाही, त्यांना ते नाव आणि पत्ता त्यांनी टाकायचं, बाकीतले नियम आपण त्यांना टाकत असतो. तर त्यांचा फोन आल्यावरती महाराज म्हणले 1 मिनिट फोन तसाच ठेव आणि ऐक तो माणूस काय बोलतोय. आमचे 1 मिनिटात आमचे फोन कट असतात, आम्ही पुढे काहीच बोलत नाही, कारण जे सांगायचे ते स्वामींना सांगायचं, आम्ही काहीच करू शकत नाही. तर ते म्हणले की मी या गुरुवारी दर्शनाला येणार आहे, मी तुमच्याकडे 1 वर्षापूर्वी आलो होतो. आणि मग मध्ये कुठे होतात, नाही मी खेडवरनं रत्नागिरीवरनं बोलतोय तर मी मध्ये नाही येऊ शकलो, 1 वर्षाचा कालावधी गेला, मी तुमच्याकडे परत येणार आहे. तर त्याच्यावरती त्यांना मी काहीच विचारलं नाही. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळेस मी प्रश्न विचारायला तुमच्या इथे आलो होतो तेव्हा मी माझ्या एका नवीन बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचा आणि हा बिझनेस सुरू करायचा याचा आशीर्वाद घेण्याकरता स्वामींकडे आलो होतो. आणि जेव्हा मी हा प्रश्न इथे स्वामींसमोर मांडला तेव्हा स्वामींनी सांगितलं की 1 वर्ष तरी तुझा बिझनेस चालू होणार नाही. तुझ्याकडे फिनान्सर रेडी आहेत, तुझ्याकडे सगळं रेडी आहे, तुला समोर पैसे दिसत आहेत, तुला तुझा मार्ग दिसत आहे, तुला जागा दिसते, सगळं दिसतंय, पण तुझा 1 वर्षभर हे तुझं काम होणार नाही. 1.25 वर्ष तरी तू स्वतः स्टेबल होणार नाहीस. आणि आज 1 वर्ष झाला, जुलै चालू आहे आणि खरंच माझं कुठलंही काम झालेलं नाहीये. असं नाहीये की माझ्याकडे फिनान्सर नाहीये, असं नाहीये की माझ्याकडे ती जागा नाहीये किंवा मला कुठे जायचंय मला माहित नाहीये, पण मला माहिती नाही की माझं हे काम का होत नाहीये आणि मी फक्त त्या अविश्वासावर इथनं बाहेर पडलो होतो. असं कसं होईल? हा बाबा, तुम्हाला फिनान्स नाही म्हणून बिझनेस चालू होत नाही किंवा तुमचं काही नाही म्हणून तुमचं चालू होत नाही. 1 वर्ष मला स्वामींनी टांगत्या तलवारीवर ठेवलं की तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस किंवा तुझा ज्या ताकदीला तू विचारायला आलास त्याच्यावर तुझा नितांत विश्वास नाही, म्हणून 1 वर्ष तू तंगलायस. आणि ते माफी मागण्यासाठी या गुरुवारी तो व्यक्ती रत्नागिरीवर येतोय की स्वामी आता त्याचं काम सुरू होईल, हे मी तुला आता इथे बसून सांगते. की तो जो गुरुवरचा अविश्वास दाखवणं हा जो एक भाग असतो ना, तो मात्र गुरु शिष्याच्या नात्यामध्ये असता कामा नये. तर ही जी उदाहरणं, म्हणून मी तुला म्हटलं ना की आमचं जग हे आता या 4 भिंतीमध्ये येणाऱ्या लोकांपर्यंतच मर्यादित राहिले, की म्हणजे याच्याकरता, कारण हे इथे येणारी लोक ती स्वतःहून नसतात आलेली, ती आलेली असतात स्वामींच्या इच्छेने आलेली असतात आणि ती स्वामींच्याच इच्छेने पुढे मार्गस्थ होतात. तू आता मागच्या गुरुवारी इथे आला होतास, तू ऐकलंस मी किती आरडाओरडा करते. मी तो प्रत्यक्षात आरडा, कारण त्या माणसाचं चांगलं किंवा बल यामध्ये माझा स्वतःचा 1% स्वार्थ नसल्यामुळे जे काही महाराज त्याला सांगत असतात आणि तो जे ऐकत नसतो त्याचा जो राग असतो की नाही तू ऐक, ते तुझ्या चांगल्याकरता सांगतायत, तू असंच केलं पाहिजेस, तुझा अहंकार तुला बाजूलाच ठेवायला पाहिजे, तू माणूस म्हणून कमी आहेस म्हणून तर गुरुची तुला गरज आहे, तर हे तू करायला पाहिजेस. आणि ही नितांत त्या गोष्टीची गरज असल्यामुळे तू जे करत नाहीस आणि या स्थानावरून तू करत नाहीस, ही गोष्ट आम्हाला आवडत नाही. तू आलायस ना, तुला चांगलंच करणार आणि तू चांगल्याच अर्थी पुढे जाणार. म्हणजे तू या गुरुवारी नवरा बायको विषयीच इथं काहीतरी बघितलंच, तो आरडाओरडा. असंच एकदा एक नवरा बायको इथे आले होते आणि नवऱ्याचा खूप म्हणजे बिकट प्रश्न होता, त्याचा काय पुढे आयुष्यातलं खरंच काही सरकत नव्हतं. असं नाही की स्वामींवर त्याचा विश्वास नव्हता, स्वामींवर त्याचा अटळ विश्वास होता. आता बघ आहे की नाही, टसर आहे की नाही, महाराजांवर विश्वास आहे, ते आपलं कधी वाईट करणार नाही ह्याच्यावर त्याचा विश्वास आहे, तरी त्याचं काम होत नव्हतं. आणि तो सांगत होता की माझा विश्वास आहे महाराजांवरती, पण का होत नाही मला माहिती नाहीये, मला फक्त त्यांना एवढीच विनंती की माझं काम व्हावं, ही त्यांच्या चरणी प्रार्थना. मी माझ्याही दारात बसून हे प्रार्थना करतोय आणि मी इथे येऊनही स्वामींनाही प्रार्थना करतोय. तर त्यांना त्यांचं जे काम आहे जे होत नव्हतं ते महाराजांनी सांगितलं, तू आता इथे आलायस ना, झालं तुझं काम,
तू कुठल्या ते त्या स्थानावरून पोचावं म्हणून कदाचित काही काही कामही थांबलेली असतात. आताही परिपूर्ण झालं. जसं कुळकुळाचार हे पण त्यातली गोष्ट आहे. तुमच्या कुळाचं जर कार्य तुम्ही पूर्ण नाही केलं तर काही गोष्टी घरातल्या अडकत राहतात. तसं स्वामींच्या चरणाशी गुरुशी आल्यावरती गुरु तुम्हाला डोक्यावर हात ठेवून पुढे मार्ग दाखवतो. त्या व्यक्तीचं काम झालं, ती बायको त्या प्रश्नाच्या त्याच्यामध्ये मध्ये अहो ते काहीच करत नाहीत, ते काहीच करत नाहीत, असंच आहे, त्यांना काही जमतच नाही, ते घरातच बसून असतात. तिची कडकड एका साईडला सुरू होते. महाराजांनी सांगितलं हाकल या बाईला, तिला उभा पण करू नकोस. हा माणूस इतका माझ्या बाबतीत भक्त म्हणून प्रामाणिक आहे किंवा माझा शिष्य म्हणून प्रामाणिक आहे, तर ती गोष्ट तिला नाही कळत आहे आणि ती फक्त त्या अँगलनी त्याच्याकडे बघती आहे. तिला सांग इथनं जायला, आपण याचा मार्ग मोकळाच होणार आहे. आणि मी त्यांना महाराज म्हटलं तिला सांग, ती कष्ट करते का, स्वतः काम करते का, तिचं कर्म ती करते का, ती फक्त याला नावं ठेवते. तर महाराज तिला अक्षरशः महाराजांनी त्या दिवशी तिला सांगितलं जा 4 ठिकाणी जा आणि पोळ्या लाट म्हणले तिला. मी म्हणलं असलं काय सांगताय तिला की 4 ठिकाणी जाऊन पोळ्या लाट. ती बाई 4 ठिकाणी कुठं तुझी पर्सनॅलिटी बघता ती बाई जाऊन कुठे पोळ्या लाटेवर माझाच विश्वास असे ना. महाराज सांगितलं सांग तिला की जा पोळ्या लाट म्हणून. आणि मी तिला सांगितलं जा 4 ठिकाणी जाऊन पोळ्या लाट. जे त्यांनी उत्तर दिलं ते मी तिला दिलं. आणि ते दिल्यानंतर ती असं कसं असं म्हणत ती पाया नमस्कार केला आणि ती गेली. मग त्या नवऱ्याला सांगितलं, त्याचं काम सुरू झालं, त्याचं सगळं मार्गी लागलं, खूप छान झालं. आणि त्याच्यानंतर ती बाई जवळजवळ 2 महिन्यांनी कुठल्या तरी अशाच खेड्यातनं आली होती. ती 2 महिन्यानंतर परत आली बाई आणि ती दुसऱ्या कोणाला तरी घेऊन आली होती. म्हणजे नवऱ्याचं काम आता मार्गी लागलं होतं, तो नव्हता आला, त्याचं काम सुरू झालं. ती अजून एकांना कोणाला तरी घेऊन आली होती. मी तिला नाही ओळखलं कारण माझ्या डोक्यात ती माणसं नसतात. त्या व्यक्तीने ते प्रश्न तिने सांगितलं की ताई मी असं माझा नवरा आला होता, मग मला सगळं आठवलं होतं ती काय म्हणते ते. म्हणजे असं माझं अमकं तमकं यांचं पण सांगा. आणि ती म्हणली मी महाराजांना म्हणजे अक्षरशः नमन करायला आली आहे, त्यांना आभार मानायला आली आहे की माझं खरंच पोळ्यांचं काम सुरू झालं. इतक्या मला म्हणजे मी तिथे 4 ठिकाणच्या घरच्या पोळ्या, याचा अर्थ असा होता, महाराजांचे शब्द कधी कधी खूप कठीण असतात. तिला पुरणपोळ्यांच्या प्रचंड ऑर्डर्स यायला लागल्या आणि तिला आता वेळ नाहीये डोकं वर काढायला की तिला ते काम. ती म्हणली माझ्याकडे अक्षरशः मी ज्या दिवशी इथून गेले त्याच्यानंतर माझ्या डोक्यात बसलं मी का असलं काम करू. पण अक्षरशः काहीतरी निमित्ताने कसला तरी प्रसाद पुरणपोळ्यांचा केला गेला आणि मी शेजारच्यांना प्रसाद नेऊन दिला. त्याच्यावर तिने मला देशील का पोळ्या लाटून, असं म्हणून ते काम सुरू झालं. आणि त्यानंतर मला ऑर्डरवर ऑर्डर फक्त पुरणपोळ्यांच्या यायला लागल्या आणि आता मला उसंत नाही की मी काय करू. आणि स्वामींच्या कृपेने लक्ष्मी माझ्याकडे आली. म्हणजे जे सगळं घर थांबलं होतं ते महाराजांनी मार्गी लावलं. मग शिष्य आणि गुरुचं नातं इथे भावे काकू काही नाही करू शकत. इथे त्यांचं आणि त्यांचं नातं असतं. यांनीच तिला ओरडलं, तिला मार्ग पण दाखवला आणि त्या मार्गावर कसं जायचं हे गुरुने तिला आपोआप शिकवलं. आणि तिचं काम सुरू झालं. आणि जेव्हा तिला कॉन्फिडन्स आला की अरे माझं काम होऊ शकतं, तर तसं माझ्या बरोबरचा, माझा काय आजूबाजूचा किंवा नात्यातला कोणतरी त्याचं काम अडकतंय ना, तर त्याला पण स्वामींच्या घरी येऊन घेऊ ना. तर हे जे नातं आहे, इथे एखादं स्थान हे किती मौलिक आहे हेही गुरुच ठरवतो. हे मी नाही ठरवू. मी सांगणार का नाही इथे याच, हे छानच आहे, हे नाही मी करू शकत. हे करू शकतो फक्त गुरु आणि आशीर्वादही देऊ शकतो गुरुच. आणि हे सगळं नाते तयार करतो गुरुच. आणि म्हणून मगाशी म्हटलं जसं ते लंडनचे आले तसंच गुरुनी आम्हाला पादुका उचलून नेदरलँडला जाण्याची पण संधी दिली. आणि तिथेही महाराजांचा अभिषेक झाला. तिथेही महाराजांना अनेक लोकांनी प्रश्न विचारले. गंमत अशी होती की जसं म्हणतात की एखाद्या प्रश्नाचं उत्तर देणारा माणूस एका ठराविक ठिकाणी बसून त्याचं उत्तर देतो. त्याचं स्थान निश्चित असतं, ज्याला तुम्ही गादी म्हणता. मी ज्या ठिकाणी बसली हे आता लोखंडाची खुर्ची. आणि मला माहित नाही लोखंडाच्या खुर्चीतनं काय वेवलेन्स येतात, कारण हा धातू आहे. जेव्हा आध्यात्मिक कामं असतात ही लाकडावर बसून जनरल केली जातात. आणि जेव्हा तिच्याकडे जाण्याची वेळ आली नेदरलँडला आणि जेव्हा असं ठरलं की तिथेही महाराज अशी प्रश्नांची उत्तर देणार का, तर महाराज म्हणले हो, मी तिथेही आपण हे सगळं सुरू राहणार आहे आणि तिथल्याही लोकांना सांग की ते विचारायला तुम्ही प्रश्न तिथे येऊ शकता. मग हे उचलून तिकडे कसं नेणार नेदरलँडला. मग ती म्हणली काकू मी तिथे नवीन, काकू नाही मावशी म्हणते, मावशी मी तिथे नवीन खुर्ची घेते तुमच्यासाठी आणि त्या खुर्चीवर तुम्ही बसा. आता त्या खुर्चीची काही पूजा झाली नाहीये किंवा त्या खुर्चीचं काही झालं नाही, ती एका धातूचीच खुर्ची आहे.
ती स्टीलची होती का माहित नाही मला खुर्ची. तिने मला खुर्चीचा फोटो दाखवला, एकदम लक्झरी खुर्ची म्हणतात ना त्या स्टाईलची, नेदरलँड स्टाईलची, तशी ती खुर्ची होती. मी महाराजांना म्हणलं इथे मी अशावर बसतीये, तिथे तुम्ही मला ती खुर्ची दाखवताय. ते म्हणले त्याची तुला काय घेणं देणं का, उत्तर कोण देणार आहे, मी देणार आहे. तुला त्या जागेचं त्या ह्याचं काय महत्व नाहीये. माझे शिष्य जी माझी वाट बघतायत, माझे भक्त जी माझी वाट बघतायत, तिथपर्यंत नेण्याचं काम मी तुला फक्त मध्यस्थ म्हणून केलंय. मी ऑलरेडी पोहोचलोय कधीच. मला कुठल्या विमानाची, मला विजाची आणि मला तिकिटाची गरज नाही. मी जसं पोचायचं तिथे मी ऑलरेडी आधीच पोचलोय. फक्त निमित्त आहे एका व्यक्तीने येऊन पोचायचं, ते मी तुला सांगितले की तिथे येऊन पोचायचं. आणि त्या खुर्चीवरती बसल्यानंतर, कारण कुठल्याही खुर्चीची आम्ही नाही पूजा करत, आम्ही फक्त मी नमस्कार करते त्या खुर्चीला, कारण सर्वस्व स्वामी असतात, त्यांनी हे स्थान दिलंय, ते आपली लायकी नसतानाही आपल्याला मान दिलाय, म्हणून त्या स्थानाचा नमस्कार. आणि तिथे गेल्यावर त्या खुर्चीला नमस्कार केला. आणि अक्षरशः जसं इथं घडतं तसं येणारा प्रत्येक व्यक्ती आपला जेव्हा प्रश्न मांडत होते, तेव्हा महाराज त्याच ताकदीने, त्याच सगळ्या गोष्टींनी त्याची उत्तरं देत होते. अनेक घरं त्यामध्ये तारल्या गेली, अनेक लोकांना त्यातनं मार्ग मिळाला आणि अनेक लोक आनंदी झाली. हे जे कार्य महाराज आपल्या पद्धतीने जे करतात, किंवा एखादं निमित्त असतं, हे आम्ही लोक त्यांचं निमित्त आहोत, बाकी काही नाही, पण ते जे कार्य करत असतात ते खूप महान असतं. म्हणून कधीही एका शक्तीवर, एका गुरुवर, एका ताकदीवर विश्वास ठेवल्यावर कुठल्याही व्यक्तीने अजिबात कन्फ्यूज होता कामा नये. मग तुम्ही स्वतःला शिष्य म्हणवा, अन्यथा नका म्हणू. त्यांनी निश्चित केलं की तुम्ही माझे शिष्य आहात. तुझी जी दिशा तुझी भरकटलेली आहे त्याला मार्ग देण्याचं काम ते करणार आहे. त्यांची लीला ते दाखवणार आहेत. आणि पुढे त्यांची लीला काय आहे, तर तुला त्यांच्या मार्गातनं कधी ते बाहेर काढणार नाहीत. ही त्यांची लीला आहे, कारण तू माणूस आहेस. पण दुर्दैव आहे, कधी कधी असं असतं की लोक अनेक ठिकाणी जाऊन मग शेवटी स्वामींकडे आलेले असतात आणि मग विचारतात की माझा खरा गुरु कोण. मग असं हा असं एक प्रश्न, त्या प्रश्नाचं खरंच कधी कधी काही उत्तर नसतं. आम्ही फक्त महाराजांकडे बघतो, महाराज हे सर्वस्वी तुम्ही ठरवू शकता की त्याचा खरा गुरु कोण. मला प्रश्न मांडायलाच अवघड झाला होता, कसं सांगायचं. म्हणून कधी कधी आपल्या दोघांचे किंवा एक नॉर्मल व्यक्तींच्या डोक्याच्या फार पल्याड असतो तो विषय, जिथे एखादी शक्ती तुम्हाला गरगर 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 फिरवते आणि एका स्थानावर येऊन थांबवते, तिथे गुरु आणि शिष्याचं नातं सुरू होतं. कारण फिरवणारा गुरु आहे, दिशा दाखवणाराही गुरु आहे आणि एका जागेवर स्थिरता आणणाराही गुरुच आहे. तुम्हाला जे कळत नाही, जे लक्षात येत नाही, ती ताकदच ते करू शकते. म्हणून कधी कधी माणसं खूप स्वतःला खूप मोठं समजतात. खरं तर असं नाही, करायची गरज नाहीये. म्हणजे जे तुमच्याकडलं जे ज्ञान असतं ना, किंवा तुम्हाला जी शक्ती असते, किंवा तुम्हाला जी एक पोच असते, ही सुद्धा तुम्हाला कुठल्या तरी गुरुनी दिलेली असते. आणि त्याचं एक कायम असं असतं की तुझ्याकडे जी शक्ती आहे, तुझ्याकडे जे ज्ञान आहे, किंवा तू जे समाजासाठी किंवा याच्यासाठी जे काही करतो आहेस, तो तुझा अहंकार असता कामा नये. हे मी मगाशी असं म्हणलं की तुला एक मी निमित्त केलंय, तर तू निमित्त म्हणूनच राहिलं पाहिजेस. काही ठिकाणी अनेक लोकांना असा अनुभव येतो, तेही इथे सांगतात की आम्ही या ठिकाणी गेलो पण त्यांनी आम्हाला नाही याचं उत्तर दिलं, किंवा अमकं तमकं हे नाही केलं. तर मी माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनाच, की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कारणाकरता जे कार्य सामाजिक लेवलला जाऊन करता आहात, तर ती ताकद तुम्हाला गुरुनी दिले आणि गुरुचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही ते करू शकता आहात. तर सगळ्यांना विनंती की आपण नॉर्मल शिष्यासारखं त्यांच्या पुढे विलीन व्हावं आणि त्यांना उलट सांगावं की जे माझ्याकडे नाही ते मला अजून द्या. ते ज्ञान वाढवा. तुला मी मगाशी तू माझ्याशी आपला जेव्हा विषय झाला की आपण खरंच महाराजांविषयी किती बोलावं आणि किती नाही, तेव्हा आपला एक विषय चालला होता की पोथी. तर मग तुला लक्षात येत असेल की महाराज कसे आपल्याला दोघांना फिरवतायत ते. ह्या प्रश्नाची पण विचारणा झाली होती की महाराजांच्या बऱ्याच पोथ्या आहेत आजकाल आणि बरेच लोक पोथ्या लिहितात सुद्धा की, तर महाराजांची अशी कुठली पोथी जी एकदम प्रासादिक आहे आणि जी वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच फळ मिळणार का, मनापासून वाचल्यानंतर? मनापासून खूपच. मग तू कुठली पोथी वाचते, मनापासून फळ मिळतं, 1,00,000% मिळतं. पण
जो आता खूप ठिकाणी गुरुचरित्रामृत, गुरु सारामृत हे खूप ठिकाणी वाचायला सांगतात. सगळे वाचतात, त्याचं पारायण होतं. पण असं आमचं असं थोडं लक्षात आलं की काही ठिकाणी पोथ्यांमधले शब्द बदललेले आहेत. पब्लिकेशन बदललं की तिथले काही शब्द बदलतायत किंवा काही गोष्टी होत आहेत. तर यात जास्त आपल्याला पडायला नको. पण काही ठिकाणी हे वाचलं जातं. पण जो आम्हाला किंवा इथल्या ज्या इथे जे मंडळी येतात त्यांना जो सगळ्यात प्रभावशाली जी पोथी गुरु लीलामृत, ही पोथी तर महाराजांची खूपच महान आहे, प्रश्नच नाही. गुरुचरित्र आणि गुरु लीलामृत याची पारायणातही लोक सर्रास करतात. म्हणजे 7 दिवसाचं ते पारायण, 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, असं ते पारायण ते त्यांच्या नियमाप्रमाणे, पोथीत नियम दिले आहेत त्या नियमाप्रमाणे ते केलं जातं. पण आमच्यासाठी आनंदनाथ महाराजांचं गुरुस्थवन, कारण याला स्वामींचा स्वतःचा आशीर्वाद आहे. आनंदनाथ महाराज हे वेंगुर्ल्याचे, तिथे त्यांची समाधी आहे. आणि तेही एका मित्रामुळे स्वामींच्या सानिध्यात आले. आणि तेही का आले? व्यवसायाच्या निमित्ताने. आणि मग महाराजांनी त्यांना विलीन करून घेतलं. जसे स्वामी सूद आले व्यवसायाच्या निमित्ताने, व्यवसाय चांगला चालवा म्हणून, आणि महाराजांनी त्यांना त्यांचं सूतच करून घेतलं. तसंच आनंदनाथ महाराजांच्या इथे आले आणि मग अक्षरशः महाराजांनी त्यांना त्यांच्यात विलीन करून घेतलं. आणि त्यांच्या तोंडातली जी थुंकी आहे, महाराजांच्या तोंडातली थुंकी, खाकर, ती त्यांनी आनंदनाथ महाराजांच्या हातावर ठेवली. आणि त्याच्यामध्ये 2 तांदूळा एवढ्या पादुका होत्या. आणि त्यांनी सांगितलं, तू जे लिखाण करशील, तू जे लिहिशील आणि ते लिखाण जे कोणी वाचेल त्याची सगळ्याची स्वप्नपूर्ती म्हणा किंवा ज्या कोणी त्याच्या इच्छा आहेत त्या मी पूर्ण करेन. आणि त्यातलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुस्तवन. अनंतनाथ महाराजांचं त्यात सध्या काय ती पोथी जास्त उपलब्ध नाहीये, तर गुगलवरती ते गुरुस्थवन आहे. ते गुरुस्थवन निदान दिवसातनं, आता अनेक लोक म्हणतात मी 11व्या तारक मंत्राचं पाणी घेतो, मी 11व्या तारक मंत्र म्हणतो आणि हे सगळं करतो. ती जशी ज्याला ज्यांनी कोणी सेवा सांगितली त्याचं तो करत असतो. पण तुम्ही जेव्हा स्वामींच्या सानिध्यात बसता आणि एक माळ, फक्त महाराजांची एक माळ, एकच माळ, 11ही नको आहेत त्यांना वेळ नाही हो, तुम्ही एक आहात. त्यांना करोडो भक्तांचे प्रश्न आहेत. मग त्यांचा वेळ तुम्ही जेवढा कमी खाल तेवढा चांगला आहे. त्यामुळे एक महाराजांची माळ आणि श्री स्वामी समर्थ गुरुस्तवन हे जर तुम्ही वाचलत, काही दिवसांनी तुमचं पाठ होईल. फार सुंदर आहे ते, छोटंच आहे, अगदी छोट आहे. तर ते तुम्ही जर रोज केलं तर एक तर तुमच्यातला आत्मविश्वास हा खूपच मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. आणि गुरुसाठी काय करावं याच्यापेक्षा त्याचं वर्णन, त्याचं कौतुक आणि त्याच्यामध्ये जे विश्वासाचे जे शब्द आनंदनाथ महाराजांनी लिहिलेले आहेत, त्यांचा जय जयकार पण त्याच्यामध्ये आहे. अनेक रूपातले जय जयकाराचे शब्द त्याच्यामध्ये महाराजांचे आहेत. नीट वाचलं असं लक्षात येईल की सगळं काही त्या गुरुस्थवनात आहे. तर ते गुरुस्थवन तुम्ही जर वाचलं, आणि त्यात असंही म्हटलंय महाराजां एका ह्याच्यामध्ये की महाराजांच्या लीला किती सांगाव्या तेवढ्या थोड्या आहेत. या अगदी थोडक्यात लिहिल्या आहेत की ज्या तुमच्यापर्यंत कळावं की स्वामींच्या लीलांना कुठेही द एंड नाही, या होतच राहणार. त्यावेळेस होत होत्या आणि आजच्या काळात पण होत्या. म्हणजे तू आज जर म्हणशील ना, तर काही नाही वाचलं आणि स्वामींवर विश्वास ठेवला आणि श्री स्वामी समर्थ एकदा हाक मारलं तरी महाराज ते काम करतात. मनापासून मारलं तर ते नक्की करतात. काही वेळेस त्यांना माहिती असतं हा वेळा मनापासून मला मारणार नाहीये तरी त्याचं काम करतात. आता ही लीला फक्त गुरुची आहे, त्यांच्या ताकदीची, आणि हे सगळे त्यांच्या मनाचे खेळ आहेत. त्यामुळे आनंदनाथ महाराजांनी जे गुरुस्तवन लिहिलेलं आहे ते शांतपणे बसून जर तुम्ही वाचलत, पहिल्यांदा जरा वेळ लागतो ते वाचायला, कारण काही शब्द संस्कृत आहेत, काही मराठी आहेत, काही शब्द कळत नाहीत, काही उच्चारांच्या पल्याड आहेत. पण तुम्ही जर ते व्यवस्थित वाचलेत, व्यवस्थित वाचा, मनापासून वाचा का मी म्हणणार नाही, पण व्यवस्थित जर तुम्ही वाचलेत ना ते, तुम्हाला त्याचा खूप मोठा प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये झालेला निश्चितपणे दिसेल. आणि जर पोथी वाचायची असेल तर श्री स्वामी समर्थ सप्तशती, अतिशय सुंदर आणि सोपी अशी ती पोथी आहे. 10 अध्यायाची पोथी आणि प्रत्येक अध्यायामध्ये फक्त 70 ओव्या अशी ती पोथी. ती वाचलीत तरी खूप होईल. आता ती फक्त गुरुवारी वाचलीत तरी बास झालं. रोजच्या रुटीनमध्ये वाचायची का नाही वाचायची, आमकं करायचं का नाही,
हे केलं तरच मी करू का, तर मात्र आम्ही ही जी उपासना आहे गुरु सप्तशती वाचण्याची, ही अनेकांना 21 दिवस दिलेली आणि त्याचे प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेलेही दिसले. त्याचं कारण त्या पोथीचा प्रभाव हा त्यातला नसून त्याची अस्थिरता जी मनाची होती ती या पोथीच्या माध्यमातून स्थिर झाली. त्याला एका जागेवर बसायची सवय लागली. मेन काय, माणूस एका जागेवर बसतो पण त्याचं डोकं कधी एका जागेवर नसतं, ते चंचल असतं आणि ते स्थिर करण्याकरता महाराजांच्या पोथींचा उपयोग होतो. म्हणून त्या पोथ्या म्हणजे डोकं एका जागेवर ठेवून पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये अडकणं, याला ही स्थिरता येण्यासाठी स्वामी त्या पोथी वाचा असं म्हणतात. मग तुम्ही म्हणायचे गुरुस्तवन आणि वाचायची आहे ही स्वामी समर्थ सप्तशती. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुझ्याकडे जर फोटो असेल तर तू नक्की टाक सप्तशतीचा. महाराजांचा फोटो आहे आणि मरून कलरचंच त्याला फक्त हे आहे. आणि आनंदनाथ महाराजांचं गुगलवरती जे आहेत, आनंदनाथ महाराज पण खूप एक असं म्हणजे त्याला म्हणतात ना अशी एक पर्सनॅलिटी की खूपच वेगळ्या पद्धतीचं जे, म्हणून मी तुला आत्ताही सांगते की कधीच शिष्याने गुरुपर्यंत गेलेलं नाहीये, कायम गुरुनी शिष्याला आपल्यापर्यंत ओढून आणले. असे महाराजांचे सगळे जण आहेत. मग सोयप्पा महाराज असो, बाळप्पा महाराज असो, तेही तर स्वामींच्या शोधात गेले होते ना, पण स्वामींनी त्यांना शोधून आणलं आणि वाट बघत होते माझा बाया येईल, माझा बाया येईल करत. म्हणजे हे प्रेम त्यांचं बाळप्पा महाराजांचं वरचं होतं की त्यांना माहिती होतं बाळप्पा महाराज कुठेही गेले तरी ते माझ्यापर्यंतच येणार आहेत. म्हणजे आता या गुरु आणि शिष्याचं नातं किती, एक म्हणजे तर सोपं आहे, म्हणजे तर किती अवघड आहे. त्यामुळे तसा अट्टहास न करता फक्त एक ताकद जी आपल्याला माहिती नाही, फक्त त्याला नमस्कार करायचा, डोळे मग कुठेही करा तुम्ही. मी तर म्हणते रस्त्यावर पण मी अनेकाला सांगितलंय, जिथे तू अडचणीत अडकशील ना तिच्या फुटपाथवर असल्यास कोपऱ्यात जाय का, हात जोड, डोळे मीट आणि सांग की मी आता अडकलोय, हे माझ्या गुरु तू माझ्याबरोबर चल. आणि अशा वेळेस महाराज त्यांच्यावर आलेले आहेत. असे अनुभव या घरामध्ये आहेत. तर मग तू लाजणार का हात जोडायला फुटपाथवर? काय लोक, तू डोळे मिटल्यावर तुला थोडी माहिती की कोण लोक तुला बघून गेली. तुला काय माहितीये, तुला तुझ्या गुरुची आत्ता नितांत गरज आहे. जितक्या प्रामाणिकपणे त्याला हाक मारशील तेवढं ते येतील आणि मग ते मार्ग होतं. म्हणून देवाला किंवा शक्तीला किंवा गुरुला हाक मारताना स्थानाची गरज नसते, फक्त तुमच्या प्रामाणिकपणाची गरज असते. आणि इथे तर मी तुला 1,00,000% ठामपणे सांगू शकते की इथे जे उत्तर त्यांना दिलं जातं, ज्या गोष्टी इथे सांगितल्या जातात त्या प्रकारेच त्यांनी समोरच्या माणसाने ठरव अगर न ठरव, महाराज त्याच मार्गाने त्याला पुढे नेणार. आणि तसं अक्षरशः म्हणजे मी म्हणून ना, मी सतत इतकी विलीन आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे असं वाटतं की महाराज आम्ही काहीच नाही समजू शकलोय, तुम्हाला आम्हाला बुद्धी द्या, आम्हाला कळू द्या की तुमच्या लीला आम्हाला दाखवा की तुम्ही कशा पद्धतीने त्या लीला करताय, आम्हाला समजायची अक्कल तरी द्या एवढीशी. मग ते म्हणतात अक्कल कुठला या मी तर आहेच पण तिकडे या. तर असं आघात आहे. म्हणजे कधी कधी शब्दांच्या पलीकडे रे, नाही समजत आपल्याला हे लोक. म्हणजे आता मी तुला मागच्या गुरुवारचं एक गंमत सांगते. काका आणि त्यांची मुलगी दोघं मुंबईवरनं आले होते. मी काय म्हणजे परत मला म्हणलं ना की मला ते माहिती नसतात कोण आधी आलं, फार एखादाच लक्षात येतो की हा आधी आलाय, खूप शिव्या खाल्ल्या असतील तरच, नाही तर नाही. आणि ते आले, त्यांचा नंबर आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं मागच्या काही महिन्यापूर्वी इथं आलो होतो, मुंबईवरनं आलो होतो. आणि तेव्हा माझी बायको, एकतर महाराजांनी आज्ञा दिली तरच आपण त्रयस्थ मारण्याची उत्तरं महाराज देतात, अन्यथा ती व्यक्ती कंपल्सरी इथे समोर असावी लागते. ते फक्त म्हणले होते की मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, पण मी फक्त महाराजांना इथे विनंती करायला आलोय की माझी बायको प्रचंड आजारी आहे आणि डॉक्टरांनी हात वर केलेत, सगळ्या शरीरभर नळ्या आहेत आणि या नळ्या निघू शकत नाहीत. असं फक्त मी महाराजांना विनंती करायला आलोय की तिला बरं करा, तिचे हे हाल मला बघवत नाहीत, एवढंच फक्त सांगायला आलोय. तुम्हाला आम्ही प्रश्न विचारायला नाही आलो की माझी बायको बरी होईल का. पण ते जेव्हा ते हे बोलत होते आणि विनंती करत होते महाराजांना, तर महाराजांकडनं एक शब्द आला, तुझी बायको ठणठणीत होणार. एवढे शब्द त्यांना सांगण्यात आले. आणि त्यांची मुलगी जी होती ती पण बरीच आजारी होती आणि ती खूप आजारी असल्यामुळे नवरा तिच्यावर राहायला तयार नव्हता की अशा व्यक्तीवर मी राहणार नाही. आणि मला सारखं सांगत होते की तू स्वतःच्या पायावर उभी राहा. आता ती एवढी आजारी असताना ती कुठं नोकरी करायला जाणार. तर महाराजांनी तिला सांगितलं, तुला नोकरी द्यायचं काम माझं आहे,
आणि तिला नोकरीच्या अपॉइंटमेंट लेटर मिळालं म्हणून ते सांगायला ती आली होती. एवढ्या प्रचंड आजारात ना ती म्हणजे मला आत्ता पण काटा येतोय की एवढ्या आजारात ना तिला महाराजांनी बाहेर काढून तिला नोकरी दिली आणि याचा तिला इतका आनंद होता. तिचं उच्चारण बदललं होतं, तिचं वागणं बदललं होतं. हे सगळं स्वामींनी त्या ताकदीवर एकदा शब्द दिल्यावर ते काम त्यांनी तिचं 100% केलं होतं. आणि त्यांनी नंतर तेही महाराजांचे आभार मानायला आले होते की माझी बायको आता उठते, तिच्या नळ्या सगळ्या गेलेल्या आहेत आणि ती आता उठून बसते. आणि तेव्हा त्यांनी असाच त्यांचा मोबाईलवर त्या मिसेसचा फोटो होता आणि मग त्यांना मी असं सांगितलं की दाखवा तुमच्या बायकोचा फोटो. मी फोटोही कोणाचे बघत नाही, पण त्यांनी मला पहिले नळे असलेली बायकोचा फोटो आणि आता ती त्यातनं बाहेर पडलेली फोटो हा दाखवल्यावरती मी महाराज म्हटलं आम्ही नतमस्तक आहोत तुम्हाला, तुम्ही काय करू शकता. आम्ही पण आमच्या विचारांच्या ते पलट असतं, पण ज्यांना त्यांचा आशीर्वाद म्हणजे ज्यांच्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद असतो ते काम तुम्ही 100% करता. तर तुम्ही आम्हालाही असं नतमस्तक व्हायला शिकवा. आमच्यामध्ये कृपा करून अहंकार जर येणार असेल तर एक लावा खाडकन आम्हाला, पण आम्हाला जमिनीवर ठेवा. कारण हा जो आनंद बघण्याचा जो हे असतो ना, म्हणतात ना की मनाला खूप बरं वाटतंय सगळं बघून आणि आनंद वाटतो. बरं यात मला काही स्वार्थ नाही ना. मी काय सांगितलं का तुझा पगार झाला इकडे पैसे आणून दे. तिने एक छान चॉकलेटचं एक पाकिट आणलं होतं स्वामींसाठी, म्हणजे कॅडबरी सारखं आणलं होतं आणि ते तिने स्वामींना अर्पण केलं. एवढंच, पेढे वगैरे तिने काय नाही आणले, चॉकलेट आणलं त्या काळातलं आणि ते स्वामींसमोर आम्ही ठेवलं. काही नाही, याला असं भक्तिभावाला ना कुठल्या पदार्थाची किंवा प्रसादाची हे नसते, ते एक वेगळंच असतं. खूपच म्हणजे त्याला म्हणतात ना आपुलकी, आपलेपणा, हे शब्दांच्या खूप पल्याड असतं. जसं आमच्याकडे एक आजोबा येतात, ते त्यांच्या मुलांपासून लांब राहतात आणि त्यांना सांभाळायला एक मुलगा आहे. ते कुठे राहतात पत्ता वगैरे मला काही माहित नाही. दर गुरुवारी इथे फक्त दर्शनाला येतात आणि त्यांच्यावर तो सांभाळणारा मुलगा त्याला ते घेऊन येतात आणि म्हणतात की आता हाच माझा मुलगा म्हणतात. मग त्यांना कधी कधी काही लोकांनी गाईड केलं की तुम्ही मुलाच्या विरोधात जा, सुनांच्या विरोधात जा, तुम्ही कोर्टात केस करा, तुम्हाला सांभाळत कसं नाहीत असं तसं. म्हणलं काही नाही, माझा स्वामींवर अटल विश्वास आहे, ते जे करतील ते मला मान्य आहे. मला कुठेही कोर्ट कचेरीत जायचं नाहीये, मला काही करायचं नाही. त्यांच्या इथे येऊन जी मला शांतता मिळते ती तिथे शांतता मला नाही मिळणार आहे. आणि हे सगळं त्यांचं ते आले की म्हणतात, मग मी म्हणते काका आजोबा प्रसाद घेऊन जा, आजोबा अमकं करा. एवढी गर्दी असते पण ते आले समोर की छान लाईनीत न उभं राहून दर्शन घेतात. मध्ये मी त्यांना म्हटलं नका एवढ्या वेळ उभं राहत जाऊ, कारण वयस्कर आहेत, तर घेत जा म्हटलं दर्शन आणि मग खाली प्रसाद घेऊन जा. आणि मागच्या केव्हा तरी मधल्या ह्याच्यामध्ये त्यांचा वाढदिवस झाला. मी त्यांना असं ते म्हणले की अरे मंगळवारी काहीतरी बुधवारी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना म्हणलं तू गुरुवारी त्यांना घेऊन आलास ना की आपण त्यांचा वाढदिवस इथे साजरा करू. आणि तो त्यांना घेऊन आला आणि आजोबा म्हणले तुम्ही माझा वाढदिवस करणार होतात ना, असं त्यांनी आम्हाला आठवण केली. आणि आम्ही केक काढला, त्यांनी तो केक कापला, महाराजांना भरवला आणि त्यांनी तो केक खाल्ला आणि सगळ्यांना केक वाटला. ह्याच्यामध्ये केक आपली संस्कृती आहे का नाही किंवा हे असली बंधनं नसतात रे. नेदरलँडमध्ये सिस्टीम वेगळी होती, फॉरेन सिस्टीम होती, ती फॉरेनर लोक होती असं नाही. तिथे पण युरोपियन लोक येऊन महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन गेलेली आहेत आणि त्यांना आनंद झालाय स्वामींकडे बघून. ते म्हणजे इट्स अ ग्रेट असे शब्द वापरत होते. त्याच्यात जात धर्म काही नव्हतं, त्याच्यामध्ये आपल्या महाराजांबद्दलची त्यांची असलेली विलीनता होती, श्रद्धा होती की नाही माहीत नाही, पण त्यांच्याकडे बघून त्यांच्या मनात समाधान तर नक्की होतं. तर हे जे असतं ना, हे गुरु शिष्याच्या पल्याड असलेलं आपल्या स्वामींचं नातं. आणि म्हणून मी म्हणते की काय जे करायचं ते तुम्ही गोंधळ घाला, पण कुठलं तुम्हाला जिथे बरं वाटेल तिथे जा आणि विश्वास ठेवा की अशी ताकद आपल्या अवतीभोवती असते आणि अशा ताकदीपर्यंत नेण्याचं काम ती ताकदच करत असते. आता तुम्ही तिला ताकदीला प्रेमाने हाक मारा. तुम्हाला कळत नसेल तर नका म्हणू, असं म्हणा की गुरु रूपात असलेली माझ्या आजूबाजूची ताकद जी मला कळत नाही तिथपर्यंत नेण्याचं काम त्याच ताकदीने करावं आणि मग आपोआपच ती ताकद तुम्हाला तिथपर्यंत आणून पोचवते. हे सगळं बोलण्याचं कारण एवढंच होतं की आता महाराजांची किंवा आपल्या गुरुची गुरुपौर्णिमा आलेली आहे. सगळेजण गुरुपौर्णिमा आपापल्या पद्धतीने करत असतात. आम्ही या घरी काही नियोजन केलेलं आहे. दरवर्षी आम्ही नियोजन करतो, पण होतं तेच जे आमच्या गुरुला मान्य असतं. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की आम्हाला सगळं करायचंय स्वामी, तुम्ही फक्त ते मान्य करून घ्या.
तर यावेळेचं थोडंसं नियोजन थोडं वेगळं आहे की आम्हाला पादुकांची परिक्रमा तर नाही करता येणार, म्हणजे पालखी म्हणतात. पालखी नाही करता येणार, तर आम्ही जे इथे दर्शनासाठी येतील तसे संध्याकाळी आम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये पादुका देण्याची आमची इच्छा आहे. तर त्याला त्याच्या हातातनं त्या पादुकांनी स्पर्श करा. माणूस मागतो नमस्कार करायला पादुकांना, पण जेव्हा चरण स्वामींचे आपल्या हाताला स्पर्श करतात त्याचा जो आनंद असतो, तर आम्ही महाराजांना विनंती करतोय की तसं ते घडावं. त्याच्याकरता काही रचना चालू आहे, पण सगळा खेळ हा गुरुपौर्णिमेच्या पावसावर अवलंबून आहे. तर स्वप्न तर हे आहे की तुमचे चरण या प्रत्येकाच्या हाताला त्याचा स्पर्श व्हावा. बघू काय घडतंय. इच्छा आहे, खरंच इच्छा आहे. कारण एकदा आम्ही असं केलं होतं की महाराजांच्या वरचे जे मोठे महाराज आहेत आपल्या, त्या महाराजांच्या पायाला स्पर्श करावा लोकांनी, अशी आमची इच्छा होती. एकतर गाभाऱ्यात कोणालाही तशी परवानगी नसते, कोणी गाभाऱ्यामध्ये तू लकी एक आहेस की तू चक्क आत बसून पॉडकास्ट घेतोस वगैरे, पण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये कोणाला असं परवानगी नाहीये. तर त्यावेळेस आम्ही अक्षरशः लकी ड्रॉ काढले होते की महाराजांच्या पायाला कोण स्पर्श करेल, आणि तेव्हाही 1000-1500 लोकांची नावं ते यादीत होती, आणि महाराज म्हणले एकाच फक्त भक्त असेल की जो माझ्या पायाला स्पर्श करेल. 1000-1500 मधनं एक माणूस निवडणं, आणि तो निवडला गेला. आणि सगळ्यांना असं झालं की, पण तुला मी गंमत सांगते, महाराजांवरचं प्रेम इथे येणाऱ्या घरातल्या लोकांचं इतकं आठवण होतं की असा नियम होता की जेंट्सनी आतमध्ये येताना सोळं घालायचं, त्याशिवाय महाराजांच्या पायाला स्पर्श नाही करायचा. आणि ज्यांना हे आल्यावर कळलं त्यांनी अक्षरशः दुकानात जाऊन सोळी विकत आणली. त्यांना माहित नाही की लकी ड्रॉ मध्ये त्यांचा नंबर येईल की नाही किंवा काय ते होईल की नाही माहित नाही, पण सगळ्यांच्या अंगामध्ये सोळी बघून मी महाराजांना म्हणलं असं काय करताय स्वामी, निदान 11 माणसं, 11 21 आणि नंतर 71 लोकांनी महाराजांच्या पायाला स्पर्श केला. ते स्वप्न महाराजांनी त्यांच्या पद्धतीने ते परिपूर्ण करून घेतलं. तसंच यावर्षीची इच्छा आहे की यांच्या त्या पादुका त्यांच्या हातामध्ये, भक्तांच्या हातामध्ये, त्या प्रत्येकाच्या हातामध्ये त्या ठेवाव्यात अशी मनापासून खरंच इच्छा आहे. बघू आता महाराज काय करतात. आणि मला नेहमी असं वाटतं की माझं जे काही सेवा आहे चुटूर फुटूर, ही सेवा ही सगळ्यापर्यंत जावी. म्हणजे माझ्यापर्यंत जावे, मी स्वामींना आंघोळ घालते तर मी एकटीनेच घालावी अशी नाही, तर आम्ही दिवाळीमध्ये सगळे मिळून स्वामींना आंघोळ घालतो. नाही आता म्हणजे महाराजांना आपण एक असं टाकी म्हणजे पाण्याच्या ह्याच्यामध्ये ठेवतो आणि स्वामींची मोठी मूर्ती खाली आणतो. ती मोठी मूर्ती खाली आणून त्याला दिवाळीमध्ये त्याला चंदनाचं त्याला हे लावतो आपण, मोती साबणाने त्यांना आंघोळ घालतो सगळे मिळून. तर हे जे आहे ना, ते असं वाटतं की निदान वर्षातनं एकदा तरी तुमच्या अंगाला स्पर्श सगळ्या भक्तांचा हा केला गेला पाहिजे, म्हणून असा अट्टाहास. माहिती नाही. आणि मग चेहरा पण यावर्षी पालखीत महाराजांचा बसला आपल्या प्रगट दिनाच्या दिवशी. अक्षरशः मी तुला सांगते की आपले गुरु इतके प्रेमळ आहेत की एकही आपल्या भक्ताची, शिष्याची किंवा त्यांच्यापर्यंत येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची इच्छा अर्धी ठेवत नाही. म्हणून तुम्ही नात्यात न अडकता त्यांच्यात विलीन झालात ना तर खूप छान होईल. आणि स्वामी चरणी अर्पण झालात तर म्हणजे स्वामी रूपात स्वामी हे अनेकांना म्हणलं जातं. श्री स्वामी समर्थ आले की हे ठरले, पण स्वामी हा शब्द अनेक ठिकाणी लावला जातो. फक्त मी तुम्हाला एक नम्र विनंती मात्र शेवटच्या या टप्प्यात निश्चित करीन की शक्यतो माणसांमध्ये अडकू नका. म्हणजे एखादा जिवंत माणूस म्हणजे एखादी गाईडलाईन देताना खूप त्याच्यात अडकू नका. तुमचं जे काही सांगणं आहे ते या शक्तीपर्यंत येऊ दे. अनेक जण असं असतात की पटकन त्याचं उत्तर देतात, ते तुमच्या चांगल्यासाठी असतं, पण त्या स्थानाचं खूप महत्व आहे प्रत्येक वेळेस. तर ते करा. आणि तुम्हाला एक मात्र मी या पॉडकास्टच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठामपणे सांगेन की जेव्हा गुरुची शक्ती असते तिथे आर्थिक व्यवहार नसतात. तर कृपया आपले पैसे नको त्या ठिकाणी वाया घालवू नका. अन्नदान करा, वस्त्रदान करा, स्वतः हाताने द्या. अरे माझ्याकडनं हे तू कर बर का, असं करू नका. गुरुपौर्णिमेला खरंच काहीतरी करायचंय का, तर अन्नदान करा. गुरुपौर्णिमेला काहीतरी करायचं असेल तर वस्त्रदान करा. या गोष्टी तुम्ही निश्चितपणे करू शकता. किंवा स्वामी समर्थ महाराजांचे जे फोटो असतात तुम्हाला आवडणारे ते 10 लोकांना द्या. त्यांनी त्याचं काय करायचं याच्यात तुम्ही पडायचं नाही. त्या फोटोमध्ये
त्यांनी त्याची हे ठेवावी. खरंच माझी ती इच्छा आहे की काही वेळेस त्याचे त्या वस्तूचा अपमान होतो म्हणून मी खरं त्यात अडकले नाहीत, पण एकदम महाराजांकडनं आलं म्हणून मी हे बोलले. पण अन्नदान ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक पोटाला त्याची गरज आहे. काही जसं आपण पालखीत वारकऱ्यांना अन्नदान नाही करत, आपल्याकडनं त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो, तसं गुरुची सेवा करण्याची ही पद्धत आहे की त्या दिवशी एक निदान 3 लोकांना, 5 लोकांना, 11 लोकांना आपल्या घरी बोलवा आणि त्यांना आता कोणाला बोलवायचं हे मी नाही पडणार, पण 11 लोक त्या 11 दैवताच्या, दत्ताचे 11 रूप आहेत, त्या दैवताच्या रूपामध्ये येऊन तुमच्या घरचा प्रसाद ग्रहण करतील. ह्या गुरुपौर्णिमेची ही पण एक साधना होऊ शकते जी पोथ्यांच्याही सगळ्यांच्याही पल्याड आहे. बघा जमते का, करा. आग्रह नाही, अट्टास नाही. फक्त उगाच नको त्या ठिकाणी आपले पैसे मात्र वाया घालवू नका, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला वाटतं की बऱ्याच लोकांचे प्रश्नांची उत्तर मिळाली असतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.